हरे कृष्ण। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठिके। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तर्वभिनिदुस्तम् सर्वभूतहृदयमुनिमानतोऽस्मि। ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्ण पादान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नमो महावदान्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिधि नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्यम् ईश्वरम्। कथञ्च स्मृति अस्मिन् दुष्करं सुकरं भवेत् विस्मृते कृतं स्यात् श्रीचैतन्यं नमामि तम्। हरे कृष्ण। तर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे चतुश्लोकी भागवतमच्या आजच्या दुसऱ्या सत्रामध्ये। आणि आपण काल काय आपण काल काय ऐकलं ते आपण त्याची चर्चा करूया थोडक्यात। तर आपण काल पाहिले 4 प्रश्न ब्रह्मदेवांनी भगवंताला विचारलेले। आणि ते 4 प्रश्न कुठले होते बरं? ते 4 प्रश्न होते, पहिला होता त्यातला की ब्रह्मदेव म्हणतायत प्राकृत आणि दिव्य अशी भगवंताची कुठली रूप आहेत बरं? तर रूपाविषयी विचारलं होतं पहिला प्रश्न।
आणि दुसरा प्रश्न भगवंताच्या ते म्हणतात भगवंताच्या निर्वेगळ्या शक्ती कशा कार्य करतात. ते पहिलं रूपाविषयी आणि दुसरं शक्तीविषयी आणि तिसरं भगवंत ब्रह्मदेव म्हणतात की भगवंत आपल्या त्या वेगळ्या शक्तींशी कशी क्रीडा करतात. ते शक्तीविषयी आलं तिसरं. आणि चौथा प्रश्न आहे की ब्रह्मदेवांना जे कार्य सोपवलेलं आहे ते करताना त्याच्यात अहंकार येऊ नये आता त्यांनी काय करायला हवं किंवा थोडक्यात म्हणजे ब्रह्मदेवांना त्यांच्यावर जे सोपवलेलं कार्य ते करण्याचे कसं प्रशिक्षण त्यांना मिळेल किंवा कसं मी करू बरं हे सगळं तुम्ही सांगताय. ही अशी प्रश्न त्यांची होती चार. आणि आपण त्याची चर्चा केली. आणि चर्चा म्हणण्यापेक्षा आपण अर्थात भगवंत उत्तर द्यायची देण्यात म्हणजे नुसतं प्रश्न होते का. आणि त्या उत्तराच्या आधी बघा उत्तर सुरू होतात हे जे प्रश्न होते ना हे प्रश्न होते म्हणजे 30 पर्यंत होते प्रश्न. 26, 27, 28, 29, 30 पर्यंत म्हणजे दुसऱ्या स्कंदातला 9व्या अध्यायातले हे श्लोक झाले. आता त्याच अध्यायातला भगवंत आता त्यांची उत्तर द्यायला प्रत्यक्षात कधी सुरू करणार आहेत. 33, 34, 35, 36 त्या 4 श्लोकामध्ये ज्याला आपण म्हणतो चतुश्लोकी भागवत. चतुश्लोकी भागवत म्हणजे दुसऱ्या स्कंदातल्या 9व्या अध्यायातल्या 33, 34, 35, 36 हे 4 श्लोक म्हणजे चतुश्लोकी भागवत आहे. पण ते सांगायच्या आधी ब्रह्मदेवाने 4 प्रश्न विचारले त्याचं उत्तर म्हणण्यापेक्षा त्या उत्तराचे भगवंत पार्श्वभूमी प्लॅटफॉर्म तयार करतात. पार्श्वभूमी ते काय करतात बघा. आता आता आपण हा 31वा श्लोक घेऊया 31st. आपल्याला पाहायला मिळेलच. येस. तर आपण पाहूया. त्याच्यामध्ये आपण पाहिलंय आपण काल हा श्लोक आहे. हा श्लोक मी म्हणेन आता भगवंत बोलायला सुरू करतात. त्या चतुश्लोकी भागवतम प्रत्यक्षात सुरू व्हायच्या आधीचे 2 श्लोक आहेत. तर आपण हा श्लोक खूप महत्वाचा आहे कारण या श्लोकामध्ये भगवंत चतुश्लोकीच्या 4 श्लोकामध्ये काय सांगणार आहेत याचं आत्ताच थोडं काय करतं भगवंत ते उलगडून सांगतायत. आणि आपल्या श्रील प्रभुपाद आणि बऱ्याच आचार्यांनी या श्लोकाचं कसं काय रहस्य भरलेलं आहे त्या चतुश्लोकीचं त्याचं वर्णन ते केलेलं. पण त्याच्या आधी आपण चैतन्य चरितामधला एक श्लोक घेऊया म्हणजे आपलं अजून थोडं कळेल या श्लोकाविषयी. त्यात असं म्हटलेलं आहे चैतन्य चरितामृतामध्ये मध्य लीलेमध्ये एक श्लोक येतोय. श्रील कृष्णदास कविराज गोस्वामी लिहितात त्या ठिकाणी की तो श्लोक असा आहे किंवा ज्याला आपण बंगाली श्लोक त्याला पयार म्हणतात. तो पयार असा आहे भागवतेर संबंध अभिधेय प्रयोजन चतुश्लोकी ते प्रकट तार कर्याचे लक्षण. ते म्हणतायत की श्रीमद भागवतम जे आहे त्या श्रीमद भागवतम मध्ये काय आहे काय नेमकं बरं. संपूर्ण भागवताचं सार काय सार किंवा सारांश काय बरं नेमकं त्याच्यात ते म्हणतायत. आता जे मी पायर वाचलं त्याच्यामध्ये ते म्हणतात की आपला भगवंताशी असलेला संबंध एक झाला लक्षात घ्या. दुसरं आहे आपल्या भगवंताची संबंध असणारी जी कार्य आहेत आपल्याला कार्य करण्यानुसार माझा भगवंताचा संबंध आहे नाही ते कार्य कोणती आहे. आणि तिसरं आहे लक्ष जीवनाचं. कुठलं सांगितलं मी पहिलं म्हणजे संबंध भगवंताशी जोडला जाणारा आणि तिसरा आहे दुसरा आहे भगवंताशी संबंध जोडल्यानंतर तो संबंध टिकून ठेवण्यासाठी केलं जाणारं कार्य किंवा ती विधी. आणि तिसरं आहे आपल्या जीवनाचं लक्ष. आता या 3 गोष्टींना आपल्या वैदिक साहित्यात 3 शब्द आपल्याला कुठले संबंध अभिधेय आणि प्रयोजन. संबंध म्हणजे भगवंताचा संबंध जोडला जाणारा आणि अभिधेय म्हणजे भगवंताची भक्तिमय सेवा करणं
साधना भक्ती जे आपण करतो ना, 4 निवड पाळणं आहे, 16 माळा जप आहे, शास्त्राचं अध्ययन आहे, दीक्षा घेणं वगैरे हे सगळं काय? हे याला म्हणतात अभिधेय. आणि प्रयोजन म्हणजे काय? भगवंताचं प्रेम. ते आपलं लक्ष आहे. प्रेम आणि त्या पुन्हा प्रेमामध्ये पुन्हा अजून खोलात जायचं म्हणजे भगवंताशी वेगळ्या-वेगळ्या रसाद्वारे संबंध आपला आदान-प्रदान करणं. हं. म्हणजे भगवंत शांत रस, दास्य रस, सख्य रस, वात्सल्य, माधुर्य या रसांद्वारे भगवंताशी काय करणं? आदान-प्रदान करणं. या गोष्टी त्याच्यामध्ये आहे. म्हणजे आता या श्रीमद भाग ते म्हणतात या चतुश्लोकी भागवतामध्ये या 3 गोष्टींचा समावेश आहे. कुठल्या 3 गोष्टी म्हणल्या मी? संबंध, अभिधेय आणि प्रयोजन. ते आपण लक्षात घ्या. हे झालं आता एक गोष्ट. आता जो श्लोक मी दिसतोय आता आपल्याला स्क्रीनवरती, तो कुठला श्लोक आहे? तो आपण सगळे मिळून म्हणूया. म्हणजे ब्रह्मदेवाने 4 प्रश्न जे विचारले, ज्याची आपण चर्चा केली आता, रूप, शक्ती आणि काय विचारलं त्यांनी? भगवंताची क्रीडा त्या शक्तींची आणि चौथं विचारलं, मला अहंकार नाही तर कसं मी कार्य करू शकेन? हे 4 प्रश्न होते. तर आता जो श्लोक आपण घेतोय, याच्यामध्ये काय रहस्य आहे बघा, कळेल आपल्याला. माझ्या मागून म्हणण्याचा प्रयत्न करा. श्री भगवान उवाच ज्ञानं परम गुह्यं मे यद्विज्ञान समन्वितम् ज्ञानसमन्वितः सरहस्यं तदंगं च ग्रहाण गणितं मया. हे मया आहे, मायाने चुकून झालं, मया आहे पाहिजे, माया म्हणजे माझ्याकडून, म्हणजे भगवंत म्हणतात स्वतः. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, शास्त्रांमध्ये वर्णन केलेले माझ्याबद्दलचे ज्ञान अत्यंत गोपनीय आहे आणि ते भक्तिमय सेवेच्या संयोगाने साकारले पाहिजे. त्या प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली सामग्री मी स्पष्ट करीत आहे. तुम्ही ते काळजीपूर्वक घेऊ शकता. भगवंतांनी किती सुंदर हे केलेलं आहे. म्हणजे भगवंत म्हणतात की मी दिलेलं आहे, मी स्पष्ट करतो, म्हणजे भगवंताच्या कृपेशिवाय मिळणार नाही हे निश्चित आहे. त्याच्यामध्ये अजून थोडं आपण चर्चा करूया की जे वेगळे शब्द वापरलेत ना याच्यामध्ये. कुठले शब्द वेगळे वेगळे? एक तर आहे ज्ञानम, आणि दुसरा एक शब्द याच्यामध्ये विज्ञान दिसतंय आपल्याला. एक आहे ज्ञान, दुसरं विज्ञान, तिसरा आहे सरहस्यम, दुसऱ्या आवडीतला पहिला शब्द. आणि त्याच्यानंतर आलेला आहे लगेच त्याच्यानंतरचा शब्द कुठला? तदंगम. 4 शब्द लक्षात ठेवा. ज्ञान, विज्ञान, सरहस्य आणि तदंगम किंवा तदंगम. हे 4 शब्दावर आता आपण थोडी काही चर्चा करूया. तसं कळायला अवघड आहे, पण तरी पण आपण थोडं खेळीमेळीनं आपण चर्चा करूया. आणि आपले जे काही प्रश्न असतील तर आपण लिहून ठेवा आणि या क्लास नंतर आपण चर्चा करूया. तर आज आपण काय करणार आहोत? या श्लोकावरती चर्चा, विश्लेषण, त्यानंतर प्रत्यक्षात चतुश्लोकी भागवताचा जो पहिला श्लोक आहे, जो 33वा, तो घेऊ आपण. आता बघा, हे जे ज्ञानम दिले ना, ज्ञानम, हे ज्ञानम म्हणजे भगवंताच्या रूपाचं वर्णन, रूपाचं ज्ञान. कारण जे प्रश्न ब्रह्मदेवाने विचारतो ना, तुमच्या रूपाविषयी सांगा, तर हे ज्ञान भगवंताच्या रूपाचं ज्ञान देत आहेत. आणि विज्ञान आणि विशेष म्हणजे भगवंताचं रूप खूप गोपनीय आहे, कॉन्फिडेन्शियल. भगवान म्हणतात ना, सुदूरदर्शम इदम रूपम. म्हणजे हे भगवंत अर्जुनाला जेव्हा आपलं विश्वरूप दाखवतात, त्यानंतर पुन्हा आपलं रूप दाखवतात आणि म्हणतात भगवंत की हे जे रूप आहे ना माझं द्विभुज रूप, हे रूप पाहणं काय सुदूरदर्श, म्हणजे फार दुर्लभ आहे, खूप दुर्लभ आहे. हे सर्वांना पाहता येत नाही. ते ज्ञान, त्या रूपाचं ज्ञान, हे इथं तो शब्द आहे. आणि याचं वर्णन येते कुठं? 33व्या श्लोकात. म्हणजे चतुश्लोकी भागवत तुमचा पहिला जो श्लोक आहे 33वा, त्याच्यात याचं वर्णन येते, ज्ञान, रूपाचं ज्ञान. की भगवंताचं रूप आहे हे वर्णन येत आहे चतुश्लोकी भागवतांचा पहिला श्लोक, म्हणजे 33वा श्लोक या अध्यायातला 2.9.33. हे ज्ञानम आहे. आणि पुढचा जे विज्ञान म्हणजे ना, विज्ञान म्हणजे काय? की त्या भगवंताच्या रूपाचा साक्षात्कार. म्हणजे भगवंताच्या रूपाचं ज्ञान येतं म्हणजे साक्षात्कार व्हायला पाहिजे. नुसतं हो आहे, रूप आहे दिसलं तर पाहिजे. तो साक्षात्कार आहे.
आता 33 आणि 34 जे श्लोक येतील आता, ते ज्ञान आणि विज्ञान दिलेलं आहे. ह्याला म्हणतात संबंध. 3 बघितलं ना आपण? संबंध, अभिधेय, प्रयोजन हे दोन्ही गोष्टी ज्ञान आणि विज्ञान कशात मोडतात? संबंधमध्ये येतात. आणि पुढं सरहस्यम शब्द आहे दुसऱ्या वेळेमध्ये. त्या सरहस्य, स म्हणजे सहित. काय कसं सहित? त्या रहस्यासहित. त्याच्यामध्ये काय? कुठलं रहस्य म्हणे? प्रभुपाद या या शब्दाचा अर्थ काय लिहितात? भक्तिपूर्ण सेवेच्या. रहस्य कुठलं आहे? भगवंताच्या प्राप्तीचं भक्तिमय सेवा किंवा प्रेमानं सेवा करणं त्यांची. हे खरं रहस्य आहे, गोपनीय गोष्ट आहे. म्हणून जर म्हटलेलं आहे प्रेम भक्ती आहे भगवंताची. ते रहस्य दडलेलं आहे. आणि तो श्लोक कशात येतोय? कितवा येतोय? 35वा श्लोक आहे. 35. आणि त्याचं हे काय? प्रयोजन. अभिनयनंतर येईल शेवटच्या श्लोकात. म्हणजे मी सांगितलं 33 आणि 34वा चतुश्लोकी भागवतातले 2 श्लोक संबंध मध्ये येतात. त्याच्यामध्ये ज्ञान आणि विज्ञान समजतं आपल्याला. आणि 35वा श्लोक म्हणजे काय? सरहस्य, प्रेम भक्ती भगवंताची. आणि विशेष करून अतिशय गोपनीय असं काय म्हणे, हे एका दृष्टीने चिंतामणी नावाचं जर एखादं रत्न आहे ना, खूप गोपनीय ते. आणि भगवंत धाम कशाने बनले माहिती आहे? ब्रह्मदेवच्या स्तुती करताना काय म्हणतात त्यांची? चिंतामणी प्रकरचात्मसुकल्प वृक्ष लक्षावृतेषु सुरभिरभिपालयन्तम् लक्ष्मी सहस्रशत संभ्रम सेव्यमानम गोविंदमादिपुरुषम तमहं भजामी. ते म्हणतात, हे कृष्ण, तुमचं धाम दिसतंय म्हणे मला डोळ्याने आता. ते कसं आहे म्हणे? चिंतामणीच्या अशा रत्नांनी बनले तुमचं धाम. तिथल्या इमारती, चिंतामणी प्रकर सद्म म्हणजे तिथल्या इमारती. आणि तिथलं प्रत्येक झाड कसं आहे? कल्पवृक्ष लक्षावृतेषु. लक्षावधी जे झाड ते सगळे कल्पवृक्ष आहेत. कल्पवृक्ष म्हणजे आपली इच्छा पूर्ण करणारे. गुलाबजामुन पाहिजे म्हटलं गुलाबजामुन मिळणार लगेच, इथं उभारलं. पण गुलाबजामुन खाण्याच्या उद्देशाने जायचं नाही. तो जर डोक्यात असेल इथंच खायला मिळते, जाता येणार नाही. उदाहरण नाही. कल्पवृक्ष लक्ष सुरभी रविपालयंतम. सुरभी गायी आहे तिथं. आणि बघा ब्रह्मदेव नुसतं सुरभी नुसतं पालयंत म्हणू शकले असते. अभिपालयंत म्हणजे काय? खूप चांगल्या रीतीनं काळजी घेतात आपल्या गायींची. भगवान स्वतः स्वतः दूध काढतात, स्वतः शेण काढतात, स्वतः म्हणजे काळजी घेतात गायीची. गाईला आंघोळ घालणं. आणि यशोदा माता पण काय करते? हा, काय असे विपरीत प्रसंग घडले, पूतना आली, अमकं तमकं झालं, भगवंताला ती काय करते? गोमूत्राने आंघोळ घालणार, गायीचं शेण लावणार अंगाला. आपण गायीशी हाताला लागलं की आपण किती अगदी हे वाटतं, अरे काय लागलं अंगाला. पण भगवंत अभिपालन खूप सुंदर आणि तिथल्या गायी म्हणजे आपल्या इथल्या गायी 2 वेळा दूध देतात. त्या गायी नेहमी कधी पण दूध देऊ शकतात. सुरभी रवी पालन. लक्ष्मी सहस्त्र शत संभ्रम सेव्यमान. लक्ष्मी म्हणजे तिथे ज्या गोपी आहेत त्या त्या पण अशा लाखो गोपी आहेत. आणि भगवंत रासलीला करताना काय करतात? त्या प्रत्येक गोपीवर एक एक आपले विस्तार करतात. लक्ष्मी सहस्त्र शत संभ्रम सेव्यमानम गोविंदम आदि पुरुषम तमहं भजामी. अशा गोविंदाला मी प्रणाम करतोय. तर ते जे काही प्रेम भक्ती आहे ते आपलं प्रयोजन आहे. तिथं जाणं, भगवत धामात जाऊन तिथं सेवा करणं. काही सखा असतील, सखा जरी असले, भगवंत मध्ये बसलेत आणि चौहान सगळे बसले, कितीतरी अंतरावर बसले तरी त्यांना असं वाटतं की कृष्ण माझ्या पुढंच आहे. रात्रीला सुद्धा लाखो गोपी आहेत, पण प्रत्येक गोपीला लक्षात की कृष्ण माझ्यासोबतच आहे. हे भगवंताचं, म्हणून ते भगवंत आहे. म्हणून आपण त्यांच्याविषयी चर्चा करतोय. हे झालं सरहस्यम. कुठला शब्द राहिला आता? तदंगम. तत् अंगम म्हणजे अंग म्हणजे अवयव होतं, पण अंग म्हणजे विधी विधान किंवा त्याच्या काही सगळ्या गोष्टी बाकीच्या त्यांना प्राप्त करण्याच्या. ते कुठल्या ह्याच्यात येतं? चतुश्लोकी भागवत जो शेवटचा श्लोक 36वा त्याच्यात येतं तदंग म्हणजे ते आहे अभिधेय. म्हणजे प्रयोजन, आपलं उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी सांगितलेली जी विधी आहे त्याला म्हणतात अभिधेय. म्हणजे साधना भक्ती आहे अभिधेय. आणि प्रयोजन काय आहे? प्रेमभक्ती आहे. आणि त्यासाठी आपल्याला ज्ञान घ्यायचंय. ते ज्ञान मुरवायचंय. काल विषय निघालता ना, लोणचं. लोणचं मुरलं पाहिजे ना, तसं ते ज्ञान घ्यायचं, पण ते नुसतं घेऊन इकडून इस कान से उस कान चली जाएगी मुस्कान.
नुसतं जाऊ द्यायचं नाही, आत घ्यायचं ते आत हृदयात. नुसतं साठवून त्याला चांगलं मुरवायचं. आणि मग जेव्हा आपण त्या आत बसेल ना व्यवस्थित, तेव्हा आपल्याला त्याचं महत्व लक्षात येईल. म्हणून या 4 गोष्टी कशा-कशा प्रकट होणार तिथं सांगितलेलं आहे. आणि भगवंत नाही सॉरी, हा पुढचा श्लोक येतोय. हं, हं. चल. आता बघा या गोष्टीला कसं लक्षात घ्यायचं आपल्याला. एक तर इथं आता हा जो घेतला आपण 31वा, तर आपण 32वा पाहूया 32वा. पण त्याच्यात थोडं आपण 31व्या विषयी प्रभुपाद तात्पर्य शेवटी खूप सुंदर गोष्ट सांगतात. ऑफकोर्स पूर्ण तात्पर्यामध्ये पण शेवटी बघा आपण आपल्याला दुसरा स्कंद आणलाय का सर्वांनी? आहे तुमच्याकडं? मधुमंगल पेपर आहे की नाही? नाही का? आहे का? ओके. ग्रंथ आहे. ते दाखवू नका मला. तुमच्याकडे असं तर चांगलं आहे. तुम्ही हात रेज हँड करा. आहे म्हणजे बस पुरेच आहे. आहे विश्वास तुमच्यावर. ओके, गुड न्यूज. आहे. ठीक. पण आता बघा, या तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतायत, एकतर 4 प्रश्न सांगतायत तिथं ब्रह्मदेवाने विचारलेले सार आणि भगवान म्हणतात, हे जे भगवंताचं ज्ञान आहे, ते भगवंताच्या कृपेनेच प्राप्त होऊ शकतं. आपल्या लहरीप्रमाणे नाही. जसं हिरण्यकशिपू आणि प्रल्हाद महाराज संवाद जो आहे, प्रल्हाद महाराज विचारला, "एवढं तू कसं काय करू शकतो सगळे हे?" तर त्यावेळेला काय म्हणतात माहिती का? प्रल्हाद महाराज म्हणतात, "मतिर्न कृष्णे परतो स्वतो वा, मिथोऽपि पदेर्ग्रहभृतानां, अदान्तगोभिर्विशतां तमीश्वरम्, पुनः पुनश्चर्वित चर्वणानां." ते म्हणतात प्रल्हाद महाराज, "मतिर्न कृष्णे म्हणजे कृष्णामध्ये मती असं कोणी सांगून लागत नाही म्हणे. आपलं आपल्याला आलीच मती असं नाही होत म्हणे. की जे ग्रहव्रतानाम जे म्हणजे त्यांना भगवंताला केंद्रस्थान नाही ठेवलं, आपलं स्वतःचंच करण्यामध्ये गुंतलेत, जीवन चाललंय. त्यांना काय करते, चावलेलं परत चावत राहतात म्हणे. पुन्हा पुनश्च करणार. त्यामुळं त्यांना कळत नाही. का बरं? कारण ते त्यांची इंद्रिय भगवंत सेवेत नसतात. स्वतःच्या सेवेत असतात. आपण स्वतःची सेवा करायला खूप इच्छुक होतो, भगवंताची नाही करत. पण भगवंताची सेवा केल्यानं आपली सेवा होत असते. बरोबर आहे की नाही? भगवंताच्या सेवेमध्ये जसं एखादा कंपनीमध्ये नोकरीला आहे. त्या कंपनीमध्ये काय अरे कंपनीमध्ये आहे, त्याची काय नोकरी करतोस तू? अरे मग त्याची नोकरी केल्यामुळे पैसा मिळतो ना मला. हं. म्हणजे त्याची नोकरी करण्यामध्ये त्यात आपल्याला फायदा म्हणजे आपलाच फायदा आहे ना. तसं भगवंताची भक्ती केल्याचा फायदा भगवंताने आपलाच फायदा आहे. म्हणजे भगवंत मी भक्ती केल्यामुळे काय उपकार केला भगवंता, मी तुमची एवढी भक्ती केली. नको करू मग कोण चांगलं करायला. करतो का फायदा आपलाच आहे त्याच्यामध्ये. है ना? हं. जर ह्याला वार्ता सांगितलं, मी तुमची एवढं नोकरी केलेली आहे. नको करू बाबा, सोडून दे. तसं सोडणार थोडं आपल्याला कारण माहिती आहे त्याचा फायदा होतोय. त्यामुळे तर म्हटलंय ज्ञान भगवंताच्या कृपेने आणि आत्मसाक्षात्कार झाल्याशिवाय कोणी ते जाणू शकत नाही ते ज्ञान. आणि पुढे म्हटलेलं आहे, भगवान जेव्हा स्वतः सांगतात, तेव्हाच ते कळतं. आता तो स्वतः मग तुम्हाला वाटेल, तुम्ही म्हणाल, हे काय स्वतःला भगवंत समजायलेत का आता? नाही तसं नाही. भगवंत सांगतात म्हणजे परंपरेतून ज्ञान येतं. आपण जे सांगतोय प्रभुपादाच्या कृपेनं सांगू शकतोय. त्यांनी जे सांगितलं ते रिपीट करतोय. आणि जे मानसिक तर्कवादी वगैरे कुठपर्यंत जाऊ शकतात? ब्रह्म, ब्रह्म, ब्रह्म तिथपर्यंत जाऊ शकतात. निर्गुण, निराकार, ब्रह्मज्योती तिथपर्यंत त्यांची मजल आहे. सरड्याची मजल कुंपणापर्यंत, कुंपणाच्या पलीकडे नाही जाऊ शकत. तशी अवस्था आहे त्यांची. म्हणून म्हटलेलं आहे, की जोपर्यंत भगवंताच्या भक्तिमय सेवेद्वारे एखाद्याला प्रेम प्राप्त नाही झालं, तर तोपर्यंत त्याला काय करता येत नाही, त्याला भगवंताला जाणून घेता येणार. तो भगवंताला जाणू शकत नाही. हं. प्रभुपाद एकदा म्हणाले, "मी सगळे ग्रंथ जे लिहिले आहेत, ते लिहिल्यामुळे काय भगवंताला काय सगळं पूर्ण जाणून घेता येणार नाही." शिष्य म्हणजे पूर्ण जाणून घेता येणार नाही भगवंताला. मग प्रभुपाद एवढं तुम्ही का कष्ट घेताय सगळं लिहिण्यासाठी? प्रभुपाद म्हणाले, आपल्याला भगवंताला जाणणं नाही तर भगवंताचं प्रेम प्राप्त करू शकतो आपण.
त्या भागवताद्वारे. आणि तेच हवंय आपल्याला. आपल्याला काय फार मोठं विद्वान वगैरे काय बनायचं नाही. हं. उद्धव किती विद्वान, किती विद्वता, किती बुद्धिमत्ता होती उद्धवाकडे. बृहस्पतींचा शिष्य. पण भगवंताने काय केलं, कुठं पाठवलं? वृंदावन पाठवलं. वृंदावन पाठवलं, मग उद्धवाच्या लक्षात आलं की नाही म्हणे, जे राधाराणींची आणि गोपींची जी भक्ती आहे भगवंताप्रती, प्रेम आहे, ते प्रेम माझं जे काही कृष्णाचे नातं त्याच्या कितीतरी पटीने अधिक आहे. त्यामुळे मग ते म्हणाले की मला काय करा म्हणे, तुमच्या धामामध्ये मला झुडूप जरी बनलं तरी पण मला ते बरं वाटेल. आणि म्हणून कुसुम सरोवर जाऊ, तिथं अजून पण उद्धव असतात तिथं झुडपाच्या रूपामध्ये. आणि ते कीर्तन केले की प्रकट होतात. आता कीर्तन करणार पण तसं पाहिजे दमदार. हं. उद्धव प्रकट होतात, अशा कथा पण आहेत ना, उद्धव प्रकट झाला असतात. पण म्हटलेलं आहे, एक तर झालं ज्ञान झालं, आणि अनुभूती होते म्हणजे ते विज्ञानात रूपांतर झालं. आणि हे रहस्य म्हणजे भगवंताचं प्रेम झालं. आणि ते ते प्रेम प्राप्त करण्यासाठी जी विधी केली जाते त्याला म्हटलेले वैदिक भक्ती. प्रभुपाद तात्पर्य सांगतात तदंगम, त्या श्लोकात ना, या श्लोकात. आणि पुढे प्रभुपाद म्हणतात हे विधी नियम, मग ते म्हटलेले या नियमक तत्वांनाच विधी भक्ती असे म्हटले जाते. आणि तिचे आचरण एखादा नवसाधक आपल्या वर्तमान इंद्रियांनी करू शकतो. हे विधिनियम प्रामुख्याने भगवंतांच्या महिम्याचे श्रवण आणि कीर्तन करण्यावर आधारित आहेत. इथं बघा. आणि भगवत यशाचे श्रवण व कीर्तन केवळ भक्तांच्या सत्संगामध्ये होऊ शकते. असं नाही चार्जिंग केल्याशिवाय, मोबाईल लाखाचा जरी असेल आपला, ऍपलचा असेल, किंवा कुठल्या ऍपलचा असो, कुठलं जरा फळाचं नाव नाही फक्त ऍपलच नाव. मला वाटतं अजून कुठलं काकडीचा आहे वगैरे असं काही नाही. त्या आंब्याचा, नाही मँगो म्हटलं नाही. तर मँगो म्हटलं त्या प्यायचं आठवतं आपल्याला, मँगो माझा आवडतो. पण ऍपल म्हटलं खायचं ऍपल नाही, ऍपल म्हणजे लगेच कळतो अरे ऍपल मोबाईल आणि इथं. तर मुद्दा हाच आहे की चैतन्य चरितामृतात म्हटलेलं आहे, नित्य सिद्ध कृष्ण प्रेम साध्य कबू नये, श्रवणादी शुद्ध चित्त करे उदय. कृष्णाचं प्रेम आहे हृदयामध्ये, कारण आपण त्यांचे अंश आहोत ना. त्यांच्यावर प्रेम नाही तर कोणावर प्रेम करणार आपण? त्यांच्याविषयीचं प्रेम हृदयामध्ये आहेच, पण ते सुप्तावस्थेमध्ये आहे. त्याला जाग करायचंय. जसं एखाद्या ठिकाणी धूर निघत असेल, तिथं आग आहे, पण त्याला वारा घातल्यावर ती आग येणार ना. त्याच पद्धतीनं आपण जेव्हा भगवंताविषयी ऐकू, श्रवण कीर्तन करू, तेव्हा ते प्रेम जागृत होत आहे. म्हणून तर म्हणतात की 5 गोष्टी सांगितल्या महाप्रभूंनी विशेष करून, 5 साधनं. 64 अंग आहेत. तदंग म्हटले ना, पण त्यातले 64 मध्ये 5 महासाधन आहेत. महासाधन कमी काळात झपाट्यानं प्रगती होऊ शकते. आणि विशेषतः आता कार्तिक मास सुरू होते 7 तारखेपासून. हे सगळं जर आपण फॉलो केलं, रोज न चुकता जिथं जवळ असेल मंदिर जाऊन मंगळारतीत जायचं. 1 महिना काही म्हणजे त्यात हे न करता, मंगळारतीत जाणं, दीपदान करणं, जप जास्त करणं, थोडं बोलणं कमी करायचं, जप फोन थोडा कमी वापरायचा, अगदी गरजेपुरतं. दिवसभर व्हॉट्सअपवरच नाही हे करायचं. जेवढं आपण हे तदंगम, 5 कुठल्या गोष्टी आहेत? आपल्याला आहे ना भागवतामध्ये बघा, तात्पर्याच्या 2:9:31 जो श्लोक आपण घेतला, त्याच्या तात्पर्य शेवटी आहे. काय म्हणतात बघा इथं प्रभुपाद. पहिलं कुठलं आहे? भक्तांचा संग. आणि भक्तांचा संग का बरं? कारण श्रवण होते भगवंताविषयी. दुसरं कुठलं आहे? कीर्तन. भगवंताच्या यशाचं कीर्तन. आपल्याला माहिती आहे राधाराणीच्या आईचं नाव काय? कीर्तिदा. म्हणजे भगवंताचं कीर्ती देणारी, कीर्ती पसरवणारी, कीर्तिदा. यशोदा, भगवंताचं यश पसरवणारी म्हणून ती यशोदा. नारद म्हणजे ते सर्वांना नारायण देत आहेत म्हणून ते नारद. आणि तिसरं आहे शुद्ध भक्ताकडून भागवत श्रवण. आणि चौथं आहे भगवंताची समय तीर्थस्थळामध्ये वास, धामवास. प्रभुपाद म्हणतात ऑस्ट्रेलियामध्ये मेलबोर्न नावाचं ठिकाण, तिथं प्रभुपाद प्रवचन करतात. प्रभुपाद म्हणतात की हे मेलबोर्न मधलं हे जे मंदिर आहे, हे मंदिर मेलबोर्न किंवा ऑस्ट्रेलियामध्ये नाही म्हणे, हे साक्षात वैकुंठ आहे सांगत. म्हणजे याचा अर्थ आपण मेलबोर्नला जावं त्या मंदिरात. इस्कॉनचं प्रत्येक मंदिर काय, कालच एक 2 युवक आले तिथं. तर ते म्हणत होते की इथं आले की असं जाणवतं काहीतरी व्हायब्रेशन. हो म्हणे, प्रश्नच नाही. कारण ज्या ठिकाणी नेहमी नाम संकीर्तन होत आहे, भगवंताची आराधना होते, ते स्थान पावित्र्य असणार ते तिथं. आणि फाजो म्हणतात भक्तिभावाने अर्चा विग्रहाची आराधना. अर्चा विग्रहांची आराधना
स्वतः करणं, आणि जर स्वतः नसेल ते करताना पाहणं सुद्धा केल्याचा लाभ होतो आपल्याला. म्हणजे पुजारी जेव्हा आरती करतो ना, त्या आरतीमध्ये आपण जेव्हा सहभाग घेतो याचा अर्थ काय, तो पुजारी आपल्या सर्वांच्या वतीने करत असतो. ती आरती आपण गांभीर्याने पाहिली, भक्तिभावनेनं, तर आपल्याला तो लाभ प्राप्त होतो. म्हणून प्रभुपाद म्हणतात की हे नियम म्हणजे भक्तिमय सेवेचे अंगी आहेत. या श्लोकामध्ये तदंगम आहे ना, एक आहे ज्ञानम, दुसरं विज्ञानम, तिसरं सरहस्यम, आणि चौथं आहे तदंगम. हे तदंगम म्हणजे वैदिक भक्ती करणं. आणि म्हणून मग 32वा श्लोक असा आहे, यावानहम यथा भावो यद्रूप गुण कर्म कहा तथैव तत्व विज्ञानमस्तु ते मदनुग्रहात. माझ्याविषयीचे सर्व काही म्हणजे माझे शाश्वत रूप, माझे दिव्य अस्तित्व, वर्ण, गुण आणि कृत्ये, या सर्वांची वास्तविक अनुभूती माझ्या अकारण कृपेने तुझ्यामध्ये जागृत हो. म्हणजे काय, आशीर्वाद देत आहे तुला. का आशीर्वाद देत माहिती, कारण ते प्रसन्न आहेत ब्रह्मदेवावर. का प्रसन्न झाले, कारण त्यांनी तपस्या केली. कसली तपस्या केली त्यांनी, भगवंताला प्रसन्न करायची. हिरण्यकशिपूनी तपस्या केली तर भगवान म्हटले का, मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे. असं म्हटलं तर मध्ये काय पोट का फाडलं, मध्ये पोट फाडलं नसतं ना. ब्रह्मदेवचं पोट फाडलं का भगवंत, मी तुझ्यावर प्रसन्न, पोट काय आहे काय. हो, इथं काय पोटाला काय तुम्ही करता, तुला करता नाही, पोट फाडतोय असं केलं का नाही. म्हणजे भगवान तपस्या खूप जण करतायत, पण तपस्या कोणासाठी करायची, अनुकूल्यस्य आणि कृष्णानुशीलनम. शुद्ध भक्ती म्हणजे काय, अन्याभिलाष शून्यम ज्ञान कर्माद्यनावृतम अनुकूल्येन कृष्णानुशीलनम भक्तिरुत्तमा. म्हणजे भगवंताच्या प्रसन्नतेसाठी केलेल्या भक्तीला अनुकूल भक्ती किंवा कृष्णानुशीलनम म्हणतात. तर ते केलंय. आणि पहिल्या ओळीतच प्रभुपाद ती छान वाक्य लिहितात, परम सत्य भगवान विषयी ज्ञानाची गहनता समजून घेण्याच्या यशाचे रहस्य म्हणजे अहैतुकी भगवत कृपा होय. म्हणजे ज्ञान घेण्यासाठी पण कृपा पाहिजे, ते ज्ञानाचं विज्ञान रूपांतर करायला पण कृपा पाहिजे. म्हणजे आपण जे खातो ते भगवंताच्या कृपेने मिळत आहे, ते पचवायचं पण भगवंतच करतात. आपण करतो काय, आपण निदान त्यांचं नाव तरी घ्यावं, भक्ती तरी करावी. पुढे तर म्हणतात की भगवंत त्यांच्या दिव्य प्रेम सेवेमध्ये केलेल्या प्रगतीच्या योगाने त्यांना जाणण्याची पात्रता प्राप्त होते. म्हणजे आपण किती प्रगती करतोय त्यानुसार ती पात्रता येऊ लागते आपल्यामध्ये, आपण पात्र बनतो. आणि पुढे म्हटलेलं आहे, प्रभात एक श्लोक लिहित नाही पण ते अर्थ आहे, यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरौ तस्यैते कत्ता ह्यता प्रकाशन्ते महात्मनः. हा वेदांमध्ये श्लोक आहे. त्यात म्हटलेलं आहे की ज्याची गुरु आणि भगवंतावर किंवा दृढ निष्ठा आहे, श्रद्धा आहे, त्याच्या हृदयामध्ये काय होतं म्हणे, वैदिक ज्ञान जे दिव्य ज्ञान आहे ते हृदयामध्ये प्रकाशित होत आहे. दिव्य ज्ञान हृदय प्रकाशित, ते प्रकाशित होत आहे. आणि मग इथं पुढे म्हटलेलं आहे की भगवंत आपल्या शुद्ध भक्तापुढंच आपलं नाम, रूप, गुण, लीला, त्यांचं धाम, त्यांचे पार्षद हे सगळं प्रकट करतात भगवंत. आणि इथं काही जण भगवंता निर्गुण निराकार वगैरे म्हणतात, पण ते त्यांना कळत नाही भगवंताचं जे रूप आहे दिव्य रूप, ते हाताने काय करू शकतो भगवंत, आपण हाताने खाऊ शकतो फक्त, डोळ्याने खाऊ शकतो का आपण, डोळ्याने खाऊ शकतो आपण. चटणी जर बनवली इडली बरोबर चटणी, डोळ्याने खाली तर कसं होईल बरं, जमतंय का. हा, होय मधुमग डोळ्याने चटणी खाल्ली का, ट्राय केलं का, आरडत केलं का नाही, कधी नाही. चटणी कशी खाणार डोळ्याने आपण, आपल्या मर्यादा आहे काहीतरी ना, जे दिले त्या तेच कार्य करू शकतो. पण भगवंत अंगानी यस्य चक्रेंद्रिय वृत्ती म्हणती, म्हणजे एक अंग सर्व अंगाचं कार्य करतो म्हणून ते भगवंत आहे. तिथं म्हणून म्हटलेलं आहे की निर्गुण निराकार म्हणजे याचा अर्थ काय, त्याला भौतिक आकार नाही असा खरा अर्थ त्याचा. भगवंत निराकार आहेत, हो आहेत ना निराकार, म्हणजे त्यांचा भौतिक आकार नाहीये, आध्यात्मिक आकार आहे. म्हणजे भगवंत आपल्या भक्तापुढं कधी द्विभुज, कधी चतुर्भुज, कधी अष्टभुज, कधी षडभुज वेगळ्या रूपामध्ये प्रकट होतात त्यांच्या इच्छेनुसार. जेव्हा महाप्रकाश लीला होत होती मायापूरमध्ये, तर त्या मायापूरला गेलाय की सर्वजण, आपण जाऊन आलाय मायापूरला. जे गेले नसेल तर जायच्या आधी जाऊन एकदा, जायच्या आधी कळलं ना कुठे जायच्या आधी. एकदा ठीक आहे.
तिथं म्हटलेलं आहे, भगवंताच्या वेगळ्या लीला आहेत. आणि त्याच्या सॉरी त्या महाप्रकाश लीलेमध्ये महाप्रभू काय करत होते, प्रत्येकांना बोलून त्याला विशिष्ट रूपाचं दर्शन देत होते. हं. मुरारी पुन्हा कसलं दर्शन दिलं? कुठल्या रूपामध्ये? श्रीरामांच्या रूपामध्ये दर्शन दिलं. गुरु महाराज म्हटले, की कोणीतरी एक विठ्ठल भक्त पण गेला असेल कदाचित. त्याला विठ्ठलाच्या रूपात पण दर्शन दिलं असेल भगवंताने. काय भगवंताला अवघड आहे? काहीच अवघड नाही. तर असं भगवंत त्या भक्ताला वेगळ्या रूपामध्ये दर्शन देतात आणि भगवंत वेगळ्या लीला करतात. बाललीला किंवा सर्व. आणि याद्वारे भगवंत काय करतात? भक्तांना विशेष काय करतात? कृपा प्रदान करतात भक्तांवर. हं. तर इथं आपण हा जो श्लोक आपण आता बघितला, ह्याच्यामध्ये 4 गोष्टी पाहिल्या कुठल्या? ज्ञान, विज्ञान, सरहस्यम आणि तदंगम. म्हणजे ज्ञान आणि विज्ञान कशात घेतलं आपण बघितलं? संबंध, अभिधेय, 3 गोष्टी आहेत ना. संबंध मध्ये ज्ञान आणि विज्ञान आलं. आणि त्याच्यानंतर मग सरहस्य म्हणजे प्रेम भक्ती भगवंताची. ते आहे कुठलं? प्रयोजन. आणि तदंगम म्हणजे अभिधेय, म्हणजे भगवंताला जाणून घेण्याची प्रक्रिया, साधना भक्तीची विधी. तर अशा 4 गोष्टी आपण आता पाहिल्या आजच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे आत्ताच्या श्लोकामध्ये. आता आपण 32वा श्लोक बघूया पुढचा. सॉरी, 33वा. 32वा पाहिला आपण. तेहतीसावा. हम्म. आता हा श्लोक आहे. हा श्लोक सॉरी, एक मार्क केलं. हम्म. Yes. तर श्लोक दिसत झाला ना? स्क्रीन दिसतोय ना? मग सांगत जा, कधी कधी मागच्या एकदा मी क्लास देत असताना बरेच वेळ दिसलं नाही स्क्रीनवर. नंतर विचारा, अहो काहीच दिसलं नाही आज, त्यामुळे तुम्ही मला थोडे इशारा करा किंवा काहीतरी मेसेज पाठवा जर दिसत नसतं तर. तर हा श्लोक आहे, जे आपण चतुश्लोकी भागवत म्हणतो ना, त्या चतुश्लोकी भागवत हा पहिला श्लोक आहे. तर हे कशामध्ये ते म्हटलं आपण? संबंध. कळतं ना आपण? म्हणजे ज्ञानम, हे ज्ञान ह्याच्यामध्ये मोडत आहे. आणि याच्या पुढचा पण ज्ञान आणि विज्ञान दोन्ही संबंध मध्ये येतात. लक्षात आहे ना आपल्याला? आपण नंतर चर्चा करूया पुन्हा जर आपल्याला कळलं नाही तर. हा श्लोक सर्वांनी माझ्या मागून म्हणण्याचा प्रयत्न करा. अहमेवासमेवाग्रे, म्हणा. नान्यद् यत् सत् असत् परम्, पश्चादहं यद् यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. लक्षात आलं ना? तर आपण याचं भाषांतर बघा. हे ब्रह्मा, सृष्टी रचनेपूर्वी केवळ मीच, पुरुषोत्तम भगवान अस्तित्वात होतो. त्यावेळी माझ्याशिवाय काहीच अस्तित्वात नव्हते. तसेच सृष्टीचे जे कारण, ती भौतिक प्रकृती त्यावेळी अस्तित्वात नव्हती. आता तू ज्याला पाहत आहेस, तो सुद्धा मीच, पुरुषोत्तम भगवान आहे. आणि प्रलयानंतरही जे शेष राहते, तो सुद्धा मीच, पुरुषोत्तम भगवान असेन. सांगितलं बरोबर. श्लोक आठवत आहे तुम्हाला? भगवद्गीतेतला एक श्लोक आहे. काय श्लोक आहे माहिती आपल्याला? भगवंत अर्जुनाला म्हणतात ना, न त्वेवाम जातु नासम, न त्वम नेमे जनाधिपः, न चैव न भविष्यामः, सर्वे वयमतः परम. काय म्हणतात? असं कधी झालं नाही की तू आणि हे राजे सगळे नव्हते, असं कधी झालं नाही. आणि पुढे नसणार असं पण नाही. आणि आता पण आपण नेहमी असणार आहोत. फक्त काय होणार आहे? आपले रूप बदलणार आहे, एवढं. आता या श्लोक आपण हे बघितलं, त्याचं भाष्य हे बघा किती महत्वाचं आहे. आता प्रत्येक शब्दावर थोडं आपण चर्चा करूया. भगवान काय म्हणतात? अहम एव आसम. म्हणजे काय होतं म्हणे? मी एव म्हणजे निश्चितच काय होतं म्हणे? अस्तित्वात होतो. एव म्हणजे केवळ, अग्रे म्हणजे सृष्टीच्या रचनेपूर्वी केवळ मीच अस्तित्वात होतो. भगवान म्हणतात स्वतः. आणि पुढे म्हणतात न अन्य, म्हणजे दुसरं काही नव्हतं म्हणे तेव्हा. आणि पुढे म्हणतात यत् सत असत परम. काय म्हणतात भगवंत? सृष्टीचं जे कारण आहे हे महत्व, हे पण नव्हतं, प्रकृती पण नव्हती. आता तू ज्याला पाहतोयस ना, पश्चात अहम,
म्हणजे आता तर आहेच, आणि शिवाय पश्चात अहम यात येतच, नंतर पण मीच राहणार आहे म्हणे. यो वशिष्ठे सोच अहम. म्हणजे आता पण मी दिसतोय, म्हणजे आधी पण मी होतो, आता पण दिसतोय, आणि नंतर पण मीच राहणार आहे. सगळं संपल्यावर राहतो मी, शिल्लक राहणार आहे, दुसरं कोण राहणार नाही. तो ईशोपनिषद मला माहित आठवत आपल्याला, मंगलाचरणाचा मंत्र, ईशावास्यमच्या आधीचा आठवत आपल्याला. ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. भगवान म्हणतात ना, काय म्हणतात भगवान, की की भगवान सांगतात, नाही भगवंत नाही, त्या श्लोकाचा उल्लेख आहे की भगवंत ओम पूर्णमदा, म्हणजे भगवंत पूर्ण आहेत, त्यांच्यापासून निघणारी सृष्टी पण पूर्ण आहे, आणि त्यांच्यापासून सगळं काढलं तरी पण ते पूर्णच राहतात म्हणून. म्हणून ते भगवंत आहेत. तिथं बघून म्हणतो अहमिवा समग्र, म्हणजे मी आधी होतो, आणि ही सृष्टी काहीच नव्हती, आणि मी सृष्टीच्या पश्चात पण मी राहणार आहे, म्हणजे तो राहतो तो मीच आहे. आता इथं थोडंसं आपण थोडी चर्चा, प्रभुपादांनी खूप सुंदर तात्पर्यामध्ये थोडी आपण याच्यावर चर्चा करूया, लक्षात येईल. आणि त्याचबरोबर आपल्याला शक्य असेल तर इतर आचार्यांनी काय म्हटले याच्याविषयी थोडं ते पण आपण चर्चा करूया. आता बघा, याच्यामध्ये म्हटलेलं आहे की भगवंत कोणाशी बोलतायत बरं? ब्रह्मदेवशी बोलतात, बरोबर. कोण कोण दिसत तिथं दिसताना? भगवंत आहेत आणि ब्रह्मदेव दोघच आहेत. हे थोडं तात्विक गोष्ट आहे, बरं, थोडं तत्वज्ञान आहे, पण आपण समजून घेणं आवश्यक आहे. कारण चतुश्लोकी व्यवस्थित कळत तर आपल्याला भागवतम कळायला फार सोयीचं होईल. याच्यात भरपूर सगळं तत्वज्ञान भरलंय. अचिंत्य वेदावेदे हे ते खूपच, अगदी प्रेम भक्तीपर्यंत याच्यामध्ये वर्णन. त्यामुळे आपण थोडस, कदाचित आपलं थोडंसं कंटाळून वाटण्याची शक्यता आहे. नाही वाटत ना तेवढं काही? 53 जणच आपल्याकडे सध्या, म्हणजे सिलेक्टेड. बऱ्याच जणांना, काही जण जॉईन झाले नसेल काय कारणामुळे, पण आहेत. संख्या कमी जरी असली तरी पण क्वालिटी आहे. तुला अगदी तळमळून तुम्ही ऐकताय म्हणून बरं वाटतंय. इथं म्हणतायत, एक तर म्हणतात की अहम, भगवंत अहम म्हणतात, म्हणजे मी होतो. ते भगवंत स्वतःच सांगतात मी होतो म्हणून, अजून कोण सांगायला पाहिजे बरं? हा, तो होता, ते होता असं म्हटलं नाही, काय म्हणतात? मी होतो. अहम. की तर कुठं कुठं म्हटलं अहम म्हटलं एकदा, आणि पुढे म्हणतात की, म्हणजे असं भगवंत आधी होतो, नंतर राहणार मी, आणि आता दिसतो पण मी दिसतो, मी आहे, मीच आहे. प्रभात म्हणतात की जोर जे स्वतः अहम अहम म्हणून स्वतःच सांगतात मी होतो म्हणून, आणि ते म्हणतात की सृष्टी निर्मितीपूर्वी केव्हा तेच होते, आणि पालन करतायत, आणि सृष्टीच्या विनाशानंतर पण राहणार आहेत. आणि ब्रह्मदेवाची निर्मिती त्यांनीच केलेली आहे, भगवंताने. आणि तर आता मुद्दा असा येईल की निराकारवादी कसं आपल्याला फसवतात बघ. ते काय म्हणतात, बघा, ब्रह्मदेव पण आता निर्माण झालेत. जे अहम म्हणजे मी म्हणतात ना, ते मी ब्रह्मदेवाला पण लागू होईल ना. बरोबर आहे की नाही? एका दृष्टीने हो, बरोबर आहे ना, ब्रह्मदेवाला पण लागू होईल मी. कारण त्याने पण सृष्टीच्या आधी दुसरं कोण होतं? ते पण ब्रह्मदेव म्हणतात, अहो कुठं काय, कोणी नव्हतं, मी असताना कोणीच नव्हतं. बरं, ते मी जर त्यांना जर लागू होत असेल, प्रभुपाद म्हणतात हरकत नाही, मी देत तरी असले तरी सुद्धा, की काय शब्द वापरतात प्रभुपाद, की मी म्हणजे भगवंत निर्माता तत्व आहे. निर्माता मी आहे, आणि ब्रह्मदेव निर्मित मी आहे. कळलं ना? दोन्ही मी जरी धरलं, निर्माता आणि निर्मित, हं, वडील आहेत आणि मुलगा आहे, दोन्ही म्हणतील मी आहे. ओके, मी जरी असलो, तू जरी असला तरी सुद्धा मी निर्माता आहे, आणि तू निर्मिती आहेस माझी. असं लक्षात येईल आपल्याला. म्हणून भेद काय त्या दोन्ही मी मध्ये? एक आहे नियंत्रक मी, आहे दुसरा नियंत्रित मी आहे. एक कंट्रोलर मी आहे, दुसरा कंट्रोल्ड आहे मी. असं दोन आहेत. आणि म्हणून प्रभात म्हणतात की आपण ध्यानात घेतलं पाहिजे की वैदिक शास्त्रामध्ये भगवंताने आपला गुणात्मक दृष्टी एकात्मता स्वीकार केलेली. गुणात्मक. आपल्याला माहिती ना, अचिंत्य वेदामध्ये काय सांगितलेलं आहे? आपण आणि भगवंत एक आहोत. कुठल्या दृष्टीनं? गुणात्मक दृष्टीनं. वेगळ्या कुठल्या दृष्टीने? प्रमाणात्मक दृष्टीने. उदाहरण दिलंय, खूप प्रसिद्ध उदाहरण कुठलं आहे? समुद्रातलं पाणी घेतलं उंजळामध्ये, आपण उंजळीत. ते समुद्राचं पाणी जे उंजळीत घेतो आपण,
त्या दोन्ही पाणी काय खारट आहे. दोन्ही पाणी खारट आहे म्हणजे त्या दोन्हीमध्ये गुण सारखेच आहेत. खारट सॉल्टी दोन्ही, पण फरक कसला? काही जण इतपत झालं दोन्ही खारट आणि झालं एकच आहे. नाही, दोन्ही खारट हे एक झालं, पण दोन्ही प्रमाणात वेगळं वेगळं. ते समुद्र आहे, एवढं मोठं समुद्र नाही, फक्त ओंजळीतच आहे. हा फरक आहे. त्याचमुळं आपण भगवंताच्या अंश असल्यामुळं आपण भगवंतासारखे आहोत. कुठल्या दृष्टीनं? गुणात्मक दृष्टीनं. त्यांच्यातले गुण आपल्यात आहेत, पण तेवढे नाहीत जेवढे भगवंतामध्ये. तेच गुण आहेत, पण कमी प्रमाणात आहेत. मालकाकडनं आपण एखादा नोकरी करणार आहे, त्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत, त्यांच्याकडे घेतोय तो, पण एवढेच घेतो तो. तो म्हणत नाही, बघा तुमच्याकडे पैसे माझ्याकडे पण आहेत. पण मला काय म्हणतो, तुझ्याकडे काय मी तुला दिल्यामुळे आहे तुझ्याकडे, माझ्याकडे तर असं भरपूर आहे. हम्म. तर त्यामुळे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. म्हणून जो कठोपनिषद श्लोक प्रपात कोट करते, म्हणतात नित्यो नित्यानाम चेतन चेतनानाम एको बहुनाम यो विदधाती कामान. म्हणजे तोच अर्थ तुझा. नित्य भगवान नित्य आहेत, आणि नित्यानाम म्हणजे सगळे पण जीव पण नित्य आहेत, आणि ते चेतन आहेत भगवंत, आपण पण चेतन आहोत. आणि एको बहुनाम, एक आहेत. ते जरी बहु जरी बनले असले तरी पण काय म्हणे, यो विदधाती कामा. एकाचे अनेक जरी बनले असले तरी सुद्धा तो आपल्या सर्वांचं पालन पोषण करत तोच आहे. यात असं म्हटलं नाही ते सगळे बनलेत आणि तो संपला आणि आपण सगळे भगवंत. नाही, जर आपण सगळे भगवंत असतो तर त्यांनी पालन पोषण करण केले असं म्हटलंच नसतं, काय म्हणावं लागत असतं. म्हणजे आपण आपलंच पोट भरायची अवस्था बिकट आहे आपली. आपण सर्वांचं काय पोट भरणार? हं. एकदा तो नास्तिक माणूस ते एखाद्या घरी आला ना, भक्त होता एक जण, भोग लावला भगवंताला वगैरे. आणि मग त्याची पद्धत होती की कोणी आलं समजा, हं, तर बाहेर जाऊन बघायचा कोणी धार्मिक माणूस दिसतोय का म्हणून. आणि काय झालं, त्याने पाहिलं की धार्मिक माणूस कोण दिसतोय पाहत होता, आणि त्याला तसं काही आढळलं नाही बरेच वेळ. अशी प्रथा आहे वैदिक साहित्यामध्ये सांगितलं की वेदांमध्ये, की गृहस्थानं काय करावं, की हाक मारावी कोण उपाशी आहे का असं म्हणून त्यांनी काय करावं, कोण आलं तर त्याला वाढावं, त्याला खाऊ घालावं. पण आता थोडं अवघड जातं, हाक मारली तर काय सगळेजण येतील, रांगच लागेल. त्यामुळे कोण धाडस करत नाही. पण त्याने काय केलं, बघत होतं असं कोण धार्मिक दिसलं, निदान तेवढं तरी असावं म्हणून. बघितलं थोड्या वेळानंतर कोण त्याला काही गंध लावलेला होता कपाळाला, आणि तो त्याने म्हटलं, तुम्ही जेवणार का आमच्या? तो म्हटलं, वा का नाही, निश्चितच. आला आतमध्ये बसला, बसवत त्याला पाठावरती, आणि म्हटलं तर ताट तयार होत आहे. तो म्हणजे आपण कृष्ण कथा करूया. काय कृष्ण कथा? माझा काही विश्वास नाही म्हणायच्यावर. अहो विश्वास म्हणजे काय? अहो तुम्ही कपाळाला गंध लावले म्हणून, अहो गंध काय उगीच लावले, असं दुकानात बसतोय ना, लोकांना वाटेल गंध लावल्या म्हणजे त्या निमित्तानं माझा फायदा होईल बाबा, बिझनेस चाल म्हणून मी लावतो. मी काय श्रद्धाळू नाही, नास्तिक आहे म्हणे. हा चिडला माणूस. चल म्हणे चालतो बाहेर. अरे माझ्या घरात नास्तिक आलाच कसं काय? बाहेर पडलं, कडी लावली. फार वाईट पडलं. अरे नास्तिक कसं काय घरात आला? पुन्हा दार वाजलं. त्याला म्हटलं तोच आला असेल पुन्हा, वेगळा गंध लावून. नाही, साक्षात भगवंत होते, कृष्ण होते. भगवंत तुम्ही कसं काय आला? भगवान म्हटलं, अरे अरे मी आला, माझे भक्त किती खुश होतात. तू एवढा का चेहरा का तुझा पडला असेल? पडला म्हणजे पडला तिथंच होता चेहरा. मराठीत म्हणा, चेहरा पडला म्हणजे पडला नसतो, तिथंच असतो चेहरा. हम्म. तर मग चेहरा तिथंच होता बरं का. तुम्ही म्हणाल चेहरा कस काय खाली पडला? कधी कधी आपण कंटाळल्यानंतर चेहरा पडतो, नाही का? तुम्ही कंटाळलेले नाही असं दिसतं, म्हणजे कंटाळा असं तुमचा चेहरा दिसलाच नसता ना. आता काही जण चेहरा पडलाय कारण त्याचा दिसत नाही ना, बंदच आहे त्यांचं. सॉरी, त्यांच्याविषयी म्हणायचं नाही मला. चल एक विनोद म्हणून. पण एवढं तात्विक आहे त्यामुळे थोडंसं विनोद असल्यामुळे तुम्हाला हसावा असा उद्देश. तर भगवंत म्हटले, अरे मग तू काय एवढा नाराज? काय सांगू म्हणे, हो म्हणतो आला ना, एक नास्तिक आला, आणि मी त्याला अजिबात येऊ दिलं नाही, म्हणजे त्याला पाठवून दिलं मी. त्याला काय केलं नाही मी, म्हणजे त्याला खाऊ घातलं नाही म्हणे मी. भगवान हसले. तो म्हटला, माझी एवढा आग आगू लागला तुम्ही हसताय म्हणे, का बरं असं? भगवान म्हणे, अरे वेड्या, अरे सगळे माझीच अंश आहेत. हं. मी सर्वांचं पोट मीच तर भरतोय ना. भले तो नास्तिक जरी असला तरी त्याचं पोट मी भरल्याशिवाय त्याचं पोट कसं भरणार? त्याला माहित नाही की माझ्या मग त्याचं पोट भरतंय म्हणून. हं. तो बस स्वीकार पण करत नाही माझा, तरी पण मी त्याचं पण पोट भरतोय. आणि तुला एक नास्तिक जड झाला असा ना. म्हणजे भगवंत सर्वांचंच पोषण करतात, पण ते माहित नाही काही लोकांना. आपल्याला माहिती म्हणून आपण करतोय भक्ती त्यांची. म्हणून म्हटलेलं आहे की
फक्त ब्रह्म इथं म्हणजे ना, एको बहुनाम, म्हणजे फक्त ब्रह्मदेवाशीच मी नाही, बरेच मी आहेत ना, बरेच जीव आहेत. पण ते काय, निर्मित जीव आहे, निर्माता नाही. भगवंताचा अंश आहे, भगवंताप्रमाणेच आहेत गुणामध्ये, प्रमाणात नाही. इथं म्हणून म्हटलेलं आहे की जेव्हा आपल्याला कळेल नियंत्रक मी आणि नियंत्रित मी, याच्यामध्ये काय, पालक आणि पोषक, असं काय, असा भेद आहे. पालक, एक आहे पालक, पालक म्हणजे भाजी नाही पालकची, तर पालक मग आमचं मेथी घ्या, ते नाही. पालक म्हणजे पालन पोषण करणारा, आणि पोषक म्हणजे ज्याचं इथे म्हणतात, परत सांगतो. असा भेद करताना वेद सांगतात की नियंत्रक मी, हा नियंत्रित मी तत्वाचा पालक व पोषक आहे. म्हणजे भगवंत आपले पालन पोषण करतात, आणि आपण काय त्यांच्याद्वारे पालित किंवा पोषित आहोत. समजतं ना? मराठी फार अवघड वाटते का तुम्हाला? नाही. तर भगवंत पालन करतात, पोषण करतात, आपण त्यांच्याद्वारे काय करतो आपण. तसं म्हणतात ना भगवंत गीतेमध्ये, अहो जो भक्त नाही त्याचं जर पोट भरतील भगवंत, जो भक्ती करतो त्याचं पोट भरणार नाहीत का? निश्चित नक्कीच भरतील. इथंच भगवान म्हणतात ना, अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. जो माझा अनन्य भावाने माझं चिंतन करत राहतो, त्याच्याकडे जे आहे त्याचं मी रक्षण करतो, जे नाही त्याची पूर्तता मी करतो, भगवान म्हणतात असं. आणि म्हणून की भगवंत साकार आहेत आणि ब्रह्मदेव पण साकार आहे. आणि पुढे इथं म्हटलेलं आहे की शेवटी की या श्लोकाचं अजून एक वैशिष्ट्य आहे. काय वैशिष्ट्य म्हणतात, प्रभात सांगतो तात्पर्यामध्ये, की परम सत्य म्हणजे भगवंत आहेत. भगवंत आणि त्यांच्या धामाचे पुरीच वर्णन कर, भगवंताने आपल्या धामाचं वर्णन केलेलं आहे आधीच, आपण ऐकलेलं आहे. काल आपण चर्चा करत होतो, ब्रह्मदेवाला कसं धाम दिसलं भगवंताचं वगैरे ऐकलं आपण. भगवंत म्हणतात, मी आधी एक मीच होतो, पण याचा अर्थ मी म्हणजे अगदी एकटं एकटंच नाही. मी म्हणजे याचा अर्थ काय, की त्यांच्यासोबत त्यांचं धाम होतं शाश्वत. तिथे प्रपात म्हणतात की भगवत आम्ही निराकारवादी समजतात त्याप्रमाणे शून्यवत नाहीये. वैकुंठ लोक कसं आहे, दिव्य विविध व्हरायटी आहे भरपूर. अहो इथं व्हरायटी असू शकते, तिथं का नसते? साधं दुकानात गेले की व्हरायटी किती असते, कपडेत व्हरायटी, भांड्यात व्हरायटी, किती व्हरायटी. तसं भगवत धाम कसं दिव्य आहे, ते विमान पण आहेत, सर्व काही आहे, विविधता आहे. भगवान म्हणतात ना गीतेमध्ये, न तद्भास येते सूर्यो न शशांको न पावकः यद् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परम मम. माझ्या धामामध्ये बरं ना, चंद्र, सूर्य, अग्नी याची आवश्यकता नाही. अरे म्हणजे अंधार आहे का? अंधार नाही, अंधार इथं आहे, म्हणून लागते त्याची आवश्यकता चंद्र सूर्याची. अंधार तिथं नाहीये, तिथं उजेड आहे, म्हणून ह्याची काय आवश्यकता नाही. कारण तिथं प्रत्येक कण कसा आहे, प्रकाशमान दिव्य. आणि भगवंताच्या शरीरातनं ते तेज बाहेर पडत असं ब्रह्मतेज. म्हणून भक्त प्रार्थना करतो, त्याचा श्लोक आहे ना, ईशोपनिषद मधला 15वा मंत्र आहे. माहिती आहे कुठला मंत्र आहे? हिरण्मयीन पात्रेण सत्यस्यापि हितं मुखम तत्त्वं पुषन्न पावृणु सत्य धर्माय दृष्टय. हे भगवंता, तुमच्या शरीरातून निघणारे दिव्य तेज आहे, ब्रह्मतेज, ज्याला ब्रह्मज्योती म्हणतात, ते हिऱ्यासारखं चमकतंय म्हणे, ते दूर करा जेणेकरून मला तुमच्या रूपात दर्शन करता येईल. हे भक्तालाच माहित आहे. जो भक्त नाही ना, निराकाराचं वाटतं प्रकाश डोळे दिपले बस, उघडतच नाही, डोळेच बंद त्याचे, जातच नाही पुढं. मोठमोठ्या दुकानामध्ये, दुकान एवढं छोटं असतं, किती लाईट लावले असतात, ते लाईट बघूनच आपण जातो डोळे मिटून. हं. झगमगाट असतो ना सगळं. भौतिक जग म्हणजे झगमगाट नुसता, पण दिखावटी, तात्पुरता आहे, शाश्वत नाही. शाश्वत कुठे आहे? भगवत धामात. म्हणून म्हणतात ना, भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायातला पहिला श्लोक आहे ना, एका झाडाची, वृक्षाची तुलना केलेली आहे भौतिक जागी. उलट झाड आहे, आणि खरं झाड कुठे आहे? वर आहे. वर खरं झाड नसतं, ते उलट इथं कसं आलं असतं मग? त्या नदीमध्ये जर उलट झाड दिसत असेल, हं, याचा अर्थ नदीच्या काठावर सरळ झाड असलं पाहिजे ना. सरळ झाड नसताना, हो ते झाड तिथं कसं आलं, इथं कोण दिसत, असं होणारच नाही. ते झाड इथं आहे म्हणून तर दिसतंय खाली. हं. आपण आपला चेहरा आरशात दिसतोय, ते प्रतिबिंब दिसतंय म्हणजे बिंब आहे ना. आरशात चेहरा दिसतोय, पण इथं कोणीच नसलं तर तिथं कोणी राहत पण राहणार पण नाही मध्ये.
आरशात आपण बघितलं आणि समजा आरशात आपण तिथे गेलो नाही तरी पण चेहरा दिसतो तिथं. मग कोण जातील त्या घरातून? म्हणजे आरशात चेहरा दिसतो म्हणजे काय? आहे म्हणून दिसतं तिथं. ते बिंब आहे म्हणून प्रतिबिंब पण दिसतं. म्हणजे भौतिक जग आहे याचा अर्थ काय? आध्यात्मिक जगत आहे म्हणून तरी आहे ना. आध्यात्मिक जग नसतं तर भौतिक जगत कुठून आलं असतं मग? म्हणून आपल्याला म्हणून म्हटलेलं आहे, वैकुंठ लोकांचा स्वीकार भगवद्गीतेतही सनातन स्वरूपी म्हणून करण्यात आलेला आहे. भौतिक जगाचा प्रलय झाला तरी त्याचा प्रलय होत नाही. असं हे दिव्य धाम आहे भगवंताचं. म्हणून या ठिकाणी माझा श्लोक घेतलेला आहे, की आपल्याला हा जो श्लोक आपण व्यवस्थित समजून घेतला तर काय होईल? आपण मायावादी लोकांना पण आपण परास्त करू शकतो. काही निर्गुण, निराकार वगैरे बोलतात ना, सांगू शकतो. नाही, नाही, भगवंताचं रूप आहे, आकार आहे. हो. एक अगदी साधं उदाहरण म्हणजे मी सांगतो नेहमी, आत्म्याचा आकार आहे की नाही बरं? हं. आता हात आहे. हा हात. हां. हे हात नाही म्हटलं मी. हा हात. तर हात आहे आणि कापड आहे. हाताला आकार आहे. बरोबर आहे की नाही? कापडाला आकार नाही. तर हा जर मी आता कापडात आत घातला हात आणि हलू लागलो, तर कापड हालताना दिसतंय. पण हात हालतो म्हणून कापड हलतंय ना. हात नसतं तर कापड हललं असतं का? नाही. म्हणजे आत हात असल्यामुळं कापडाला आकार असल्यासारखं वाटतं. त्याच पद्धतीनं आकार शरीराला नाही, आत्म्याला आकार असल्यामुळं शरीराला आकार दिसतो आणि आत्मा गेला शरीराचा आकार राहतो का? का राहत नाही बरं? पण आकार नाहीच आहे त्याला शरीराला. त्या आत्म्यामुळे दिसतोय आकार. तसं एखादा कोणीतरी शर्ट घातलेला अंगामध्ये. हं. ते शर्टला काय आकार ते अंगात घातलं ते बसतं बरोबर. किंवा काय करतात दुकानामध्ये वगैरे ते पुतळे उभे केलेले असतात, स्टॅच्यूज. त्याला ते कपडे घालतात. जेणेकरून हे असं दिसाल तुम्ही. नुसत्या हँगरला अटकवलं तर तेवढं प्रभावी दिसणार नाही. त्यामुळं बऱ्याच दुकानापुढे पूर्ण फॅमिली असते ते पुतळ्यांची. आई-वडील, मुलं सगळ्यांचे. तुमच्या पूर्ण फॅमिलीसाठी कपडे आहेत आमच्याकडं. हं. म्हणजे त्या शरीराला आकार आहे म्हणून त्या कपड्याला आकार दिसतोय. त्याच पद्धतीनं आत्म्याला आकार आहे म्हणून शरीराला आकार दिसतोय आणि पण भगवंताचं कसं आहे? भगवंत आतनं बाहेरनं भगवंत आहेत. आपण आत आत्मा आणि बाहेर हाडामाचं शरीर नाशवान. पण भगवंतच तसा नाहीये. काही जण इथं गैरसमज करतात, गोंधळ होतो. बघा, आपण आत आत्मा आणि बाहेर शरीर ना, त्याचा कृष्णाच्या आत आत्मा आहे आणि बाहेर त्यांचं शरीर आहे. कृष्ण नाही बोलले, आतले कोणतरी बोललंय म्हणून दुसरं. ही अजून गडबड. कोण बाबा आणि कोणतरी बोलला म्हणे. नाही, चुकीचं आहे ते. आतनं बाहेरनं कृष्णच आहेत ते. म्हणून ते सच्चिदानंद आहेत. ईश्वरा परमः कृष्णः सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारण भगवंत सर्व कारणांचे परम कारण आहेत. हे भौतिक जग काही कारण असणे शक्यता आहे. पण परम कारण कोण आहेत? त्या भौतिक सृष्टीचे कारण भगवंत आहेत. गीतेत म्हणतात ना भगवंत, मया मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम हेतुनानेन कौंतेय जगद्विपरिवर्तते. मी अध्यक्ष म्हणे याचा त्या सृष्टीचा. तर त्यामुळे हे समजून घ्यायला हवं आपण. आणि भगवंत स्वतः बोलतात त्या ठिकाणी. जसं अर्जुना म्हणतात ना, मी तू माझी भक्ती कर. अगदी साधी गोष्ट आहे. समोर आपण एखाद्याला म्हटलं तू मला भेट. आपण असं म्हणणार का? असं आहे का? तुमच्या आत त्याला येऊन भेटतो मी. असं म्हटलं कसं वाटेल तुम्हाला? तसं भगवान स्वतः म्हणतात त्या ठिकाणी आणि ते सांगतायत, की तू असं मला प्राप्त करायचं, असं हे करायचं म्हणून. तर भगवंत गोलोक वृंदावन पण राहतात आणि गोलोक एव निवसती अखिलात्म भूतो. भगवंत आपल्या धामात राहतात त्याचबरोबर सर्वत्र आहेत भगवंत. म्हणून म्हटलेलं आहे, भगवंत आपल्या शक्तीच्या माध्यमानं सगळीकडे पसरतात. आपल्याला आपला विस्तार करू शकतात आपल्या शक्तीच्या माध्यमानं. त्याचा एखादा एखादा व्यक्ती आहे, मालक आहे, धनवान व्यक्ती आहे. तो एखाद्या शहरात राहतो आणि त्याच्या कंपन्या सगळीकडे आहेत. तो एका ठिकाणी त्याच्या कंपन्या तिथे आहेत म्हणजे काय? तो त्या कंपन्यांच्या माध्यमातून तिथं पण पोहोचलेला आहे. आणि इथनं तो सगळं नियंत्रण करतो त्याच्यावर. म्हणजे काय? त्याची शक्ती आहे त्या कंपनी म्हणजे. तसा भगवंत आपल्या धामात असले तरी सुद्धा ते सगळीकडे आहेत. एवढंच नाही तर भगवंत परमात्मा रूपाने आपल्या हृदयामध्ये पण आहेत. आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी. तर म्हणून ते भगवंत एकटे वाटतात, पण ते एकटे नसून काय भगवंत ते भक्तांसोबत आहेत धामात त्यांच्या. आता
हा जो श्लोक आपण घेतला, संबंध तत्व किंवा ज्ञानम याचाच संबंध असतो ना, याच्यावर वेगळ्या आचार्यगण आपलं भाष्य करतायत. श्री जीव गोस्वामी म्हणतात की जो ज्ञानम हाच मुद्दा सांगतात, जे आपण 31व्या श्लोकात पाहिलं, 2:9-31 भगवंताचं उत्तर सुरुवात करतात, ज्ञानम. तर भगवंत हा श्लोक म्हणजे का ज्ञानम किंवा भगवंताच्या निराकार साक्षात्कारापेक्षा खूप गोपनीय आणि रहस्यमय हे ज्ञान भगवंत देत आहेत. कारण भगवंतात एक आहे गुह्य ज्ञान, आणि नंतर गुह्यतर आणि गुह्यतम. गुह्य ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान, गुह्यतर म्हणजे परमात्मा ज्ञान, गुह्यतम म्हणजे भगवंताचं ज्ञान. त्यामुळे भगवंताचं ज्ञान कसं गुह्यतम किंवा परमगुह्य. भगवान म्हणतात मी तर हा परमगुह्य ज्ञान सांगतो, तर हे परमगुह्य किंवा रहस्यमय फार हे जीव गोस्वामी सांगतात. श्रील कृष्णात कविराज गोस्वामी या या चतुश्लोकीचा हा जो पहिला श्लोक आहे 33 ते काय म्हणतात ते सांगतात की भगवंताशी आपला आपला जो शाश्वत संबंध आहे तो जाणून घेण्यासाठी हा श्लोक आधार आहे. आणि हा श्लोक भगवंताच्या वैयक्तिक स्वरूपाचं निर्देशन करून हे करतो, अहम शब्द वापरून या ठिकाणी. आणि अहम हा शब्द या श्लोकामध्ये किती वेळा आलेला आहे? 3दा आलेला आहे. अहमिवा समी वागरे, पुढे म्हटले मी अहम येतच येतच, आणि परत मी जर राहतो म्हणजे अहम 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 3दा वापरले. म्हणजे काय की अजून भगवंत ठासून सांगतात. एखादी गोष्ट 3दा सांगितली पक्क असतं ना, हरे राम हरे नाम हरे नाम केवलम कलो नास्ते 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 गती. नुसतं म्हटलं ना हरिनाम घ्या, हरे नाम केवलम एवढं म्हटलं तर पण मुद्दाम ठासून कर 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 मर करणे केलंच पाहिजे केलंच पाहिजे. म्हणजे काय असं 3दा सांगितलं हो हो करतो. श्रील भक्तिवेदांत ठाकूर म्हणतात आपल्या भजन रहस्यमध्ये या श्लोकावित सांगतात, ते म्हणतात की हा श्लोक जो आहे हा अचिंत्य भेदाभेद तत्वाचं प्रतिपादन करतो. हम्म की भगवंत, त्याचं कारण काय बरं? ते म्हणतात कारण परम सत्य श्रीकृष्णांच्या स्वरूपाचं वर्णन करतोय. मी आहे म्हणतात भगवंत, आपलं रूप दिसतं ब्रह्मदेवाला. भगवंत सूर्याप्रमाणे दिव्य आहेत आणि ब्रह्मांडाच्या विनाशानंतर सुद्धा भगवंत काय करतात, शाश्वत त्यांचं अस्तित्व असतं असं सांगतात श्रील भक्तिवेदांत ठाकूर. आणि प्रभुपादांनी तर तात्पर्य दिलेलंच आहे की हा श्लोक भगवंताच्या वैयक्तिक स्वरूपावर भर देतो. भगवान निर्गुण निराकार नाही, अगदी निराकार म्हटलंच तर कुठल्या दृष्टी निराकार आहे ते, ज्यांचा भौतिक आकार नाही म्हणून त्याला निराकार. किंवा निर्गुण म्हणजे काय? लोक निर्गुण म्हणजे त्यांच्यात काही गुणच नाही. निर्गुण म्हणजे गुणच नाही म्हणण्याच्या ते गुणांच्या पलीकडे आहेत. बरोबर, त्याने गुण 3 गुण कुठे त्यांच्यात नाही, 3 गुणाचा प्रभावच होत नाही म्हणून ते निर्गुण आहेत. पण बाहेर काय निर्गुण निराकार म्हणजे त्यांना हात नाही पाय नाही डोळे नाही, ते निर्गुण निराकार. हा बरोबर आहे एका दृष्टीने की त्यांना भौतिक हात पाय डोळे नाहीत, दिव्य आहेत आध्यात्मिक आहेत. तर हा श्लोक आपण अशा रीतीने चर्चा होते. आणि अजून तर पुढे उल्लेख केलेला आहे. तर आपले प्रश्न असेल तर तयारीत राहा तुम्ही. प्रश्न तुमचे काय असेल तर आपण तात्पर्य थोडं भाग चर्चा करू. आपण तात्पर्य फार मोठं आहे तरी पण आपण थोडक्यात अजून आहेत एक वाटतं नाही मॅडम खूप आहे. आपण शेवटच्या 10 किंवा 10 मिनिटांमध्ये आपण काय करूया, लास्ट 10 मिनिट्स आपण क्वेश्चनचं घेऊया. याच्यामध्ये भगवंताच्या अस्तित्वाचा उल्लेख परीक्षित महाराज काय सांगतात ते पण विचारतात प्रश्न. सचापि यत्र पुरुषो विश्वस्थित्युद्भव व्ययः मुक्तात्वा मुक्त्वात्ममाया मायेशः शेते सर्वगुहाशयः. तर प्रश्न काय विचारतात बघा परीक्षित महाराज. उत्पत्ती स्थिती आणि लयाचे कारण असणारे जे माये शक्तीच्या प्रभावात सध्या नेहमी मुक्त आहेत आणि ते मायेचे पण नियंत्रक आहेत, ते पुरुषोत्तम भगवंत प्रत्येक हृदयात कसं वास करतात बरं? हा प्रश्न आहे. तर माहितीये का, जेव्हा प्रभू रामचंद्र निघाले ते वनवासासाठी, आणि ते भारद्वाज ऋषींच्या आश्रमात गेले. आणि ते तिथे गेला ते त्यांनी विचारला प्रश्न की, त्यांनी मुलींना असं विचारलं भावून की म्हणे मला आता वनवासात राहायचं आहे, तर आपण मला सुचवा मी कुठं राहावं.
तर भानुदास म्हणतात ते मी कुठं नाही मी सांगतो म्हणे. आधी तुम्ही सांगा, तुम्ही कुठं नाही ते सांगा म्हणे. तुम्ही सगळीकडेच आहे. जेव्हा प्रभू रामचंद्रांनी विभीषण जेव्हा येत होते त्यांच्याकडं, तर सर्व म्हणलं, "अहो, विभीषण येऊ लागला, रावणाचा भाऊ आहे हा, रावणाचा भाऊ." भगवान म्हटले, "लंकेशचं स्वागत आहे." सगळं लंकेश, अलंकेश तर रावण आहे ना. रावण किती दिवस लंकेश आहे? आता हाच होणार नाही. अहो म्हणे तुम्ही त्या लंकेवर विजय प्राप्त केल्यावर कशी पद्धत असते क्षत्रियांची, एखाद्या देशावर विजय मिळत तो देश त्यांच्या स्वतः ताब्यात घेतात. पण इथं विभीषण राजा बनवण्यात येत आहे. नाही, विभीषण लंकेश आहे. मग एकाने विचारलं, की ठीक आहे विभीषणला तुम्ही लंका दिली. जर रावण जर आला तुमचे पाय पडायला, म्हटलं मी तुम्ही त्याला काय देणार? त्याला माझी अयोध्या देईन. हं? तर तुम्ही कुठे राहणार? मी माझ्या भक्तांच्या हृदयामध्ये राहीन. त्या अमरीश महाराजांच्या जेव्हा त्यांनी हे सोडलं, भगवंत सुदर्शन चक्र पाठला करत असताना दुर्वासोनी पळत गेले भगवंताकडे. म्हटले तुम्ही काहीतरी करा. भगवंत म्हणे, नाही मी काय करू शकतो. अहं भक्त पराध, मी भक्तांच्या अधीन आहे. त्या साधूंच्या हृदयात मी आहे आणि माझ्या हृदयात ते साधू आहेत. त्यांचा मी त्यांचं चिंतन करतो, ते माझं चिंतन करतात. तर त्यामुळे भगवंत हृदयात आहे सर्वांच्या. हं. का बरं? कारण ते भगवंताचं प्रेम आहे भक्तांवर, आपल्या जीवांवर. म्हणजे भगवंत ते जीव भगवंताला सोडून या भौतिक जगात आलेले आहेत. भगवंत नको आहेत म्हणून. तरी भगवंताला माहिती आहे, की माझी मुलं काही जरी असली माझीच मुलं आहेत ना. तसं आई-वडील असतात ना, किती मुलं जरी असली तरी नाही आपलीच मुलं आहेत असू द्या. तसं भगवंताची आपण मुलं असल्यामुळं, विठू माझा लेकुऱ्या बाळा, हं. संगे गोपाळांचा मेळा, विठू माझा लेकुऱ्या बाळा. म्हणजे भगवंताच्या आपण मुलावर लेकरावर आपण विसरलोय भगवंताला, पण भगवंत विसरले नाही. म्हणून ती माऊली आहे. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची. ऐकलं ना? म्हणजे आपण विसरलोय भगवंताला, पण भगवंत नाही विसरले. किती भगवंत प्रयत्न करतायत आपण त्यांच्याकडे जावं म्हणून. हं. पण आपण मात्र असं ठाम निश्चय केला, काही होऊ दे. हं. जीना यहाँ, मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ. आपण पण आपलं घोषणा करून ठेवलेलं आहे. है ना? घोषणा केली, नाही मी जाणार नाही. असा हालतोय कसं काय बघू बरं. तुम्ही कसं हलवता तेच बघतो मी. आणि मायेच्या लाथा पडतात भरपूर. आपण जन्मोजन्मी दुःख बघून म्हणतो, का चाललंय बरं? असं का होतंय माझं? हं. ये मेरे साथ क्यों हो रहा है? ये नाइंसाफी मेरे साथ क्यों हो रही? मग भगवान म्हणतात, गुरूंना पाठवतात मग तिथं. मग गुरु म्हणतात, "अरे वेड्या, तू इथला नाही, तुझं घर इथं नाही, तिथं धामात आहे. तू कुठे इथं भटकू लागलास? हं. या दर-दर के क्यों भटक रहा है रे?" मग भगवंताकडे ते घेऊन जातात गुरु. आपल्याला विशेष कृपा करून. आणि पुढे म्हटलेलं आहे, विदुर पण म्हणतात, "तत्त्वानां भगवस्तेषां कथिता प्रतिसंक्रमः तत्रेमं क उपासीदन् कौ स्विदनुशेरते." ते म्हणतात, म्हणजे भगवंताचं सृष्टीचा विनाश झाल्यावर भगवंत शेषावरती चयन करतात, अनंत शेषावरती. कोण सेवा करत त्यांचं बरं? म्हणतात ते एकटेच होते, कोणी नव्हतं. नाही, त्यांचे पार्षद नेहमीच असतात. असं एखादा, अहो पंतप्रधान आले बरं का आमच्याकडे. एकटे झाले का? कसे एकटे येतील बरं? त्यांचं सगळं आहे ना, त्यांचं सगळं टीम असेल ना, कमांडो त्यांचे सगळे असतात. तसं भगवंत म्हणतो भगवंत आले, पण भगवंत येतात तेव्हा त्यांच्या सगळ्या शक्ती सगळे सहित येतात भगवंत. त्यामुळं भगवंत एकटेच नाही कधी. भगवान नेहमीच त्यांचं पूर्ण टीम आहे भगवंताची. दिव्य सगळे. आणि पुढे म्हटलेलं आहे, ध्रुव मानुच्याविषयी पण म्हटलेलं आहे. न च्यवन्तेऽपि यद्भक्ता महत्यां प्रलयापदी अत्तोच्युतो खिले लोके स एका सर्वगोप्यः. हं. स्कंदपुराणात उल्लेख आहे. ध्रुव महाराजांच्या ह्याच्याविषयी सांगितलेलं आहे, भौतिक विश्वाच्या प्रलयाच्या वेळेला भगवंताच्या भक्तांचा पण नाश होत नाही. भगवंताविषयी काय सांगा? अहो, भगवंताच्या भक्तांचा नाश होत नसेल, भगवंताचा होतो का नाश? भगवंताचा अच्युत आहे. जे भौतिक जगात आले तरी पण त्याचं पतन होत नाही. आणि दुसरं म्हणजे भगवंत आपल्या भक्तावर प्रेम करण्याला कधी माघार घेत नाही. प्रेम करण्यासाठी म्हणतात ना, तुझ्यासाठी वाटेल ते. भगवंत म्हणतात, "अरे जीवानो, तुमच्यासाठी वाटेल ते करायला तयार." अहो, अर्जुनाने भगवंताचा रथ चालवला. फक्त रथ नाही चालवला. तर रथ चालवताना एवढा मोठा गोंधळ होत होता. हत्तींचं ओरडणं, घोड्याचं हिंदकाळणं असायचं. सगळे मारायला सोडू नका, आरडाओरडा एवढं चाललेलं होतं.
त्यामुळे अर्जुन जेव्हा भगवंताला सांगताना उजवीकडे जा, डावीकडे जा, असं काय ते बटन दाबतो सिग्नल, इकडं लाल लाईट लागली, इकडं असं नव्हतं ते. तर भगवंताला काय करतो ना अर्जुन, आपल्या उजव्या पायाने जर, त्याच्या पायाने जर भगवंत उजव्या बाजूला पाय लावला, भगवंताकडे उजवीकडे जायचं. म्हणजे भगवंताला पाय लावत ते अर्जुन, उजवीकडे का डावीकडे जाण्याचे. आणि रथ थांबले की घोड्याची काळजी घेणं, खाऊ घालणं, पाणी पाजणं भगवंत स्वतः करतो. किती प्रेम भगवंताचं आपल्या भक्तावर. हो. तर भगवंत, ते प्रेम बघून भगवंत पागतात खरं. हो. भगवंत आपल्याला काय काय दुसरं काय नको आपल्याला. काही खाऊ घाला ते पण भगवंत काय म्हणतात मग, मला खाऊ घाला पण मला प्रेमानं खावा. मला खायला काय कमी आहे? माझंच आहे सगळं. तुम्ही काय देणार मला? पण द्यायचं ते प्रेमाने द्या. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्ती उपरितम अश्नामी प्रयतात्मनः. दोनदा म्हणतात भक्त्या भक्त्या, म्हणजे मला प्रेमाने द्या, मला प्रेम होय तुमचं. जेव्हा आपण प्रेम करू लागू ना, तेव्हाच आपल्याला अधिकार प्राप्त होईल भगवंताकडे जाणे. तोपर्यंत नाही. जोपर्यंत आपण या जगावर प्रेम करू, हं, तो ते गाणं माहिती ना, जो आवडतो सर्वांना तोची आवडीचं नाही, चुकीचं आहे ते. जो देवाला आवडतो सर्वांना आवडतो खरं तर. आपल्याला भगवंताला भगवंत नकोय. आपण फार मोठं प्रेम काय करणार तुम्ही प्रेम जीवांवर. थोडे कपडे देणार, थोडं औषध देणार, थोडं खायला घालणार. हे काय प्रेम आहे का? नाही. हं. ते दिखावा झाला नुसतं. पण जो कृष्णावर प्रेम करू लागलाय, तो सर्वांवर प्रेम करेल नक्की. हं. त्वां तुष्टे जगत तुष्टम. म्हणून म्हटलं ना, यथा तरोर्मूल निसेचनेन तृप्यन्ति तत्स्कंदभुजोपशाखा प्राणोपहाराच यथेंद्रियाणाम तथैव सर्वारणमच्युतेज. जसं झाडाच्या मुळाला पाणी घातले की वर पोचतं सगळं. पोटाला अन्न दिलं की पूर्ण ताकद येते अख्खा अंगात. हाताने हाताला ताकद कमी पडली म्हणून हाताला भाकऱ्या बांधतो का आपण ते? काय हो, काय झालं? अहो, ते काय झालं, हात थोडंसं त्रास होऊ लागलाय. त्यामुळे सगळं चपाती, भात सगळं बांधलाय. त्यामुळे थोडी ताकद आहे. असं नाही करत आपण. पोटात गेलं ते बरोबर पोहोचतं सगळीकडे. अगदी त्याच पद्धतीनं जर भगवान श्रीकृष्णांना प्रसन्न करतो, सगळे जण आपोआप प्रसन्न होतात सगळ्या जीवनावर. म्हणून इथं जे निर्विशेषवाद, निराकारवादी काय म्हणतात? ते भगवान काहीच कार्य करत नाहीत. हां. म्हणून आपण पण काय बनायचं म्हणे? आपण निष्क्रिय बनायचं, निरीच्छ बनायचं. इच्छा शून्य, क्रिया शून्य नाही. प्रभुपाद म्हणतात, अहो एवढं बंधनात असताना एवढं कार्य करतोय आपण आणि मुक्त झाल्यावर अजून कार्य करू. उलट प्रभुपाद म्हणतात, की मुक्त झाल्यावर आपण शुद्ध भक्ती करू शकतो. श्लोक आहे ना भागवतामध्ये. कुठला आहे तो? ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचति न कांक्षति समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम. म्हणजे जो ब्रह्मस्थानावर पोहोचलेला आहे, म्हणजे मुक्त झालेला आहे, साक्षात्कारी, तो नेहमी प्रसन्न असतो. हे पाहिजे, ते पाहिजे म्हणून रडत बसत नाही. सर्वांना समान पाहतो आत्मा म्हणून. आणि त्या सरावात त्याला शुद्ध भक्ती प्राप्त होते. म्हणजे शुद्ध भक्ती प्राप्त होते म्हणजे फार दुर्लभ गोष्ट आहे. भगवंत मुक्ती सहज देतात, पण भक्ती देत नाहीत. का बरं? कारण भक्ती दिली म्हणजे काय? भगवंत त्याचा होऊन जातात. भगवान म्हणतात ना, त्या गोपीना म्हणतात, "न पारे अहम." मी तुम्हाला एवढी तुम्ही जी भक्ती केली, निस्सीम निस्वार्थ जी भक्ती माझी केलेली आहे, सेवा केलेली आहे, मी त्याचं परतफेड करू शकत नाही कधीच. जेव्हा द्रौपदीनं भगवंताला ते बांधलं होतं ना, चिंधी बांधली होती. हं. बोट कापलं ना भगवंताचं. द्रौपदीने ते आपली साडी फाडून बांधलं होतं. भगवान म्हटले, "मला ह्याचं काय हे करावं लागेल." मग ती साडी भरपूर पुरवली तिला. आणि जेव्हा ते भगवंताचा ते धावा जेव्हा करताना ती जोरात धावा करते भगवंताचा. "हे कृष्ण, हे द्वारकाधीश, हे गोविंदा तुम्ही या" म्हणून. त्याच्याविषयी एक श्लोक येतोय. तो श्लोक माझ्या स्मरणात नाही. त्याचा अर्थ असा आहे, की द्रौपदी त्यावेळेला माझ्या नावाने एवढं जीवाचा आकांत करून ती मला ओरडत होती. त्याच्यामुळं तिनं जे तिचं जे ओरडणं आहे, त्या भक्तिभावाचं मी कधीच परतफेड करू शकत नाही. त्या बदल्यात मी काही देऊ शकत नाही तिला. असं म्हणतात भगवान. मग गोपींचा काय विचार आहे? भगवान म्हणतात ना तिला, भगवंताचं डोकं दुखत होतं. डोकं दुखत नव्हतं भगवंताचं. डोकं आपलं दुखतंय. भगवंताचं कशाला दुखतंय? पण भगवान लीला करते म्हणे, "नारदा, अरे माझं डोकं दुखतंय." काय आणायचं? अमृतांजन नाही, ते नाही तर. काय पाहिजे म्हणे? माझ्या भक्तांची चरणधुळी पाहिजे. आणि सगळीकडे गेले. ब्रह्मदेव म्हटले, "नाही, मी नाही देणार." शिवजी म्हटले, "अच्छा, अहो असं कसं काय करताय? देऊ शकत नाही." गोपी म्हटल्या, "घ्या, घ्या." का बरं? जर हे जर धूळ आहे, ही कृष्णाच्या डोक्याला लावल्यावर त्यांचं डोकं दुखणं थांबत असेल, त्या बऱ्यात आम्ही नरकात जरी जावं लागलं, हरकत नाही म्हणे.
म्हणून हेच तर दिव्य प्रेम आहे, नाही का? म्हणून आपण जे इस्कॉनचे भक्त गौडीय वैष्णव म्हणजे आपण राधारणीच्या चरणांचं अनुसरण करणार आहेत. हं? असं आता मला वाटतं उद्याच ना रघुनाथ दास गोस्वामींचा हे आहे, आणि आजच होतं 13वा दिवस. तर श्री रघुनाथ दास गोस्वामींनी काय स्थापित केलेलं आहे? राधारणीची भक्ती सर्वश्रेष्ठ आहे, राधारणीची आराधना ब्रजवधू वर्गेण या कल्पिता. त्यामुळं ही भगवंताची भक्ती खूप उच्च स्तरावरची आहे, आणि ते प्राप्त करण्यासाठी म्हणून हे भागवतम फार महत्वाचं आहे. काही जण म्हणतात जप केलं की बस झालं, कशाला भागवत पाहिजे? नाही, भागवतमचं अध्ययन आम्ही काही रिट्रीटमध्ये आमची चर्चा झाली होती, की शास्त्राचं भागवताचं अध्ययन न करता एखादा जप कर, त्याला म्हणजे जप करतो बा जर कशाला अध्ययन करू, पण तो काय राहणार, ते रजोगुणात तो सत्वगुणात पण येऊ शकणार नाही. कारण साधू पुरुष शास्त्र तिन्ही पाहिजे ना. तो ते जप करतोय आणि भागवताचं अध्ययन करत नसेल, हळूहळू काय होणार, ते जपाची क्वालिटी पण घसरणार. का बरं? कारण भागवत पण भगवत स्वरूपच आहे. आणि प्रभुपादांनी का मेहनत घेतली तेवढं द्यायची? है ना? एवढा आटापिटा का केला असता बरं? म्हटलं हरिनाम घ्या बाजार संपलं, म्हटलं नाही. उलट त्यांनी हे दिलंय. मग चैतन्यप्रभू पण हरिनाम घ्यायचेच ना, पण त्याचबरोबर त्यांनी रूप सनातन गोस्वामी उपदेश दिला, जेणेकरून ते उपदेश आपण ऐकावेत म्हणून. ऐकावेत, त्याचं अध्ययन करावं म्हणून फार महत्वाचं आहे. आणि अच्छा, ठीक आहे. तर आहे बरंच काही या श्लोकावर खूप सांगण्यासारखं आहे, पण तुमचे खूप प्रश्न असण्याची शक्यता आहे. प्रश्न असेल तर आपण एकदम काही प्रश्न घेऊया. तर कोणाचे प्रश्न तर हँड रेज करा. हरे कृष्ण. पुण्यातनं पंकज म्हणतात प्रणाम. चतुर्गीता असं काही आहे का? हो आहे ना. प्रश्नाचा आहे तुमचा. पंकज म्हणता की तर चतुश्लोकी भागवत आहे 2, 9, 33, 34, 35, 36. हे चतुर्थ भागवतम आहे. पण चतुर्थ भागवत आहे ना, ती कशी आहे? 10व्या अध्यायातला 8, 9, 10, 11. 8, 9, 10, 10वा 11. जो हा. होता ना विभूती योग, त्या विभूती योगामध्ये 8वा, 9वा, 10वा, 11वे 4 श्लोक आहे, ते चतुश्लोकी भगवद्गीता म्हणतात त्याला. अर्थात भगवंतानी त्याचा अर्थ असा नाही की ते 4 श्लोक सांगून मग गीता वाढवली, असं नाही झालं. भागवतमचं कसं झालं, 4 श्लोक सांगितले ब्रह्मदेवाला भगवंतांनी, मग त्याचं काय केलं, विस्तार केला ते नारद म्हणून सांगताना. मग असं करत ते विस्तार म्हणजे दिव्य स्वरूपात विस्तार, असं नाही कोणी पण आपलं मिसळलं असं नाही. ते 4 श्लोकाचं रहस्य ज्यांना कळलंय, अशा आचार्यांनी त्यांनी ते सगळं केलेलं आहे. तर अर्जुनाला भगवंताने सांगताना ते 4च नाही सांगितलं, सगळं सांगितलं, पण तरी पण ते 4 श्लोकांना चतुश्लोकी भगवद्गीता म्हणतात. ते कुठले आहेत? त्यातला 10व्या अध्यायातला 8वा श्लोक आहे. कुठला? अहम सर्वस्य प्रभो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विता. अहम सर्वस्य म्हणतात, हे अहम समीभागले होतं ना, म्हणजे मीच सर्व गोष्टीचा मूळ आहे, माझ्याकडून सगळं येतंय, हे जाणून घेऊन माझी भक्ती करणार तो खरा बुद्धिमान आहे. हा झाला पहिला. त्याच्यानंतर श्लोक कुठला आहे? मच्चित्ता मद्गत प्राणा बोधेंता परस्परम कथयंतच माम नित्यम तुष्यंती च रमंती च. माझे भक्त जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय करतात, ते माझं आपलं प्राण मला अर्पण करतात, आपसामध्ये माझ्याविषयी चर्चा करून त्याच्यामध्ये आनंद मिळवतात. रमंतीच तुष्यंतीच रमंतीच. कशात रमणत म्हणे? कथयंतच माझी कथा करण्यामध्ये. ते रम आणि रमीमध्ये रममाण होत नाहीत, कशामध्ये होतात? माझ्या भक्तीमध्ये. हे कळलं पाहिजे. आणि त्याचा पुढचा श्लोक आहे, तेषां सततयुक्तानां भजतां पूर्वकं ददामि बुद्धी योगम तम येन मामुपयांति ते. म्हणजे काय? जो कोणी सतत आणि प्रेमानं माझी भक्तिमय सेवा करेल, त्याला मी अशी बुद्धी देतो, ज्या बुद्धीचा तो माझ्याकडे परत येतो. असं कोण म्हणते? भगवान म्हणतात. आणि 4था श्लोक कुठला आहे? कुठला? तेषामेवानुकंपार्थम अहम अज्ञानजं तमः नाशयाम्यात्म भावस्तो ज्ञानदीपेन भास्वता. म्हणजे अशा माझ्या भक्तांवर विशेष कृपा करण्यासाठी त्यांच्यातलं अज्ञान काढून घेऊन ज्ञानाचा दिवा त्यांच्या हृदयात पेटवतो. हे आहेत चतुश्लोकी भगवद्गीतेचे 4 श्लोक. हरे कृष्ण. अजून कोणाचे प्रश्न आहेत? हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कोण बोलतंय का? कृष्ण. तुमचा आवाज माझ्यापर्यंत येत नाही. हो, हरे कृष्ण प्रभूजी. हो, हरे कृष्ण प्रभूजी. आवाज येतोय का माझा?
हा थोडा आवाज आपला, मला वाटतं हेमलता लोणकर हरे माताजी बोलतात कृष्णा. का? कोण बोलताय? हेमलता माताजी बोलताय हा, का? हो हो. हा. प्रभूजी येतोय का हेमलता चतुश्लोकी माताजीचा आवाज? हा आवाज येतोय बोला, का पण माझा? मला आवाज तुमच्या माईकच्या जवळ वगैरे असं तुम्ही, तो मोबाईल असेल, मोबाईल थोडं तोंडाजवळ आणून जेणेकरून. भगवद्गीतेतले जे 4 श्लोक सांगितले ते कोणत्या अध्यायातले? हा मला वाटतं इकडे माझाच आवाज कमी आहे का? एक मिनिट हा. 10वा अध्याय 10वा 10वा मधल्या 8 ते 10वा 11 अध्याय. 10व्या हरे मध्ये 10वा कृष्ण. अध्याय हो येस हा, कळालं माताजी. कळालं परत कळालं. एकदा सांगा. परत सांगा. प्रश्न कोणा विचार. मी विचारलं होतं चतुश्लोकी भगवद्गीतेतले जे 4 श्लोक सांगितले ते कोणत्या हो. अध्यायातले? तर त्या माताजींनी सांगितले 10वा अध्याय. कळालं मला मग. हरे कृष्ण. विभूती योग 10वा अध्याय, 8वा, 9वा, 10वा, 11 असे 4 श्लोक आहेत. 8, 9, 10, हो. 11 अध्याय 10. ओके, अजून कोणाचा प्रश्न? हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. अजून कोणाचा? निखिल. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. आवाज येत आहे? हो येतो मग. प्रभूजी, जसं तुम्ही सांगत होतात की भगवंत म्हणले की भगवंत कधी एकटे नसतात, म्हणजे त्यांचे पार्षद सदा सोबत राहतात. जसं पंतप्रधानाचं उदाहरण दिलात की तुम्ही, मग तसं अहम मेव ऐसा, म्हणजे ती जी श्लोक आहे, भगवंत कधी एकटे, म्हणजे सृष्टीपूर्वी पण भगवंत होते, नंतर पण भगवंतच राहतील, मग त्यावेळेस पण त्यांचे पार्षद सोबत राहतील का? हो नेहमी होते, पण ते समोर दिसत नव्हते. हम्म, हम्म. समजा आता आम्ही जे आपलं इस्कॉन खारघरच्या मंदिराचं उद्घाटन होत होतं आणि स्टेजवरती पंतप्रधान होते, मोदी साहेब, आणि त्यांचं तिथं कोणी माणूस दिसत नव्हतं त्यांचं कोणी. हं? कारण ते थोड्या कारण ते पूर्ण ते सुरक्षित केलं होतं एकदम पूर्णपणे, त्यामुळे तिथं कोणी दिसत नव्हते. पण याचा अर्थ असा नाही की त्याच्या आधीच्या दिवशी, आदल्या दिवशी आम्ही 2 दिवस आधीच गेलो होतो. आदल्या दिवशी एवढी रिहर्सल घेतली जात होती की म्हणजे ते कशा पद्धतीने आत येतील, गाडी अशी येत होती, इकडनं वळणार, इकडं थांबणार, एवढं अगदी फार ह्याच्याने घेत होते सगळं पोलीस वगैरे यंत्रणा. म्हणजे ते यायच्या आधी सगळंच होतं ते सगळं यंत्रणा. है ना? त्याला दिसत नव्हतं. ते बोलताना असं वाटतं ते एकटेच बोलतायत. समजा त्यांचं जर कोणीतरी शूटिंग काढलं असेल समजा, काय दिसलं असतं मग शूटिंग काढताना? फक्त स्क्रीनवर एकटेच दिसतायत. अरे पंतप्रधान आहे, त्याचं कोण दिसत नाही याला, सुरक्षा वगैरे. किंवा त्यांचे ते कमांडोज पण दिसत नाही त्याच्यामध्ये स्क्रीनवरती. ते एकटेच दिसतात. तुम्ही युट्यूबमध्ये जर बघितलं ते एकटे दिसतात. म्हणजे काय? कोणी नाहीत का? आहेत ना, पण ते दिसत नाही आपल्याला. ते सगळ्यांना दिसत नसतात. तर त्यामुळं प्रत्येक लीलेच्याला भगवान सर्वांनाच प्रकट नाही करत. तसं भगवान जेव्हा वृंदावनामध्ये एक गोपनीय गोष्ट ही पण आहे की वसुदेव जेव्हा श्रीकृष्णाला घेऊन गेले मथुरेतनं, त्याने कुठे ठेवलं त्यांना? यशोदेला मुलगी झाली होती. पण आचार्यगण म्हणतात की मुलगीच नाही, मुलगा पण झाला होता, तो कृष्ण होता तिथं. हं? फार वेगळ्या श्लोकाच्या आधारे सांगितलं होतं, पण ते आता नाही सांगत, मी नंतर कधी सांगू. तर कृष्णाला तिथं त्या मुलीला घेतलं, पण कृष्णाला ते ठेवलं म्हणजे तिथं होते कृष्ण, ते श्यामसुंदर कृष्ण. तिथं मथुरा कृष्णाला ठेवलं, ते एकत्र झाले. वेगळे आणि तेच आहेत, पण तो भाव मूड वेगळा तिथे एकत्र झाले. आणि जेव्हा जेव्हा भगवंत युद्ध करत म्हणजे असुरांना मारत होते, ते श्यामसुंदर कृष्ण मारत होते. त्यांच्या जे मथुरा कृष्ण आहेत ते काय करत होते? संहाराचं कार्य करत होते. लक्षात ना? त्यामुळे सगळ्याच गोष्टी दिसतील असं नाही आपल्याला. म्हणून ते पार्षद नेहमीच असतात भगवंताचे. ठीक आहे ना? अजून कोणाचा प्रश्न आहे? धन्यवाद प्रभूजी. धन्यवाद. धन्यवाद. हरे कृष्ण. खूप खूप मला वाटतं प्रश्न आपले संपलेत असं दिसतंय एकंदरीत. तर आपल्याला अंडरस्टँडिंग होते, क्लिअर कळतं ना सर्वांना? रसिक शिरोमणी प्रभू, काय अडचण नाही येस ना समजायला? नाही, खूप छान, खूप छान ऐका. खूप कारण खूप ते स्लाइड्स तयारी केली, खूप तयारी केली आहे. तयारी नाही केली, काही नाही, आपण बोलतोय. एक तर म्हणजे मी स्लाइड्स यावेळेला कमी यासाठी केले, कारण स्लाइड मध्ये ते त्या श्लोकातले प्रत्येक शब्द ते स्लाइड दाखवण्यापेक्षा म्हटलं आपण सांगावं. म्हणून श्लोक ज्याच्याकडे भागवतम ज्याने आणलं नसेल त्याला त्या श्लोकाद्वारे कळावं म्हणून हे केलेलं होतं. तर धन्यवाद सर्वांचे खूप. आपण खूप अगदी शांततेने ऐकून घेतलं. अर्थात त्या ग्रुपमध्ये एनरोल झालेले बरेच जण आहेत. होय, रजिस्ट्रेशन केलेले 150च्या वर आहेत, भरपूर झालेत. पण होय. त्यातले सगळेच येत नाहीत. त्यांना असं वाटतं आपण त्या ग्रुपवर ऍड झाल्यामुळे काय आपल्याला सर्टिफिकेट मिळेल असं काही वाटलं असतं शक्यता आहे. तसं नाही मिळणार ना सर्टिफिकेट. तू म्हण, हो असं आहे का? तुम्ही आता सांगताय दुसऱ्या दिवशी, आधी जर केलं तर बरं झालं असतं. तर खूप धन्यवाद सर्वांचे. गुरुमांच्या कृपेने मी काय बोलू शकतो हे सगळं. खरं चतुश्लोकी भागवत हा फार अवघड विषय आहे, खूप क्लिष्ट आहे.
पण मी प्रयत्न करतो थोडं सोप्यापर्यंत सांगता यावं म्हणून. तर उद्या आज आपण चतुश्लोकीचा पहिला घेतला 33वा. तर उद्या आपला 34वा असेल, 34 आणि 35 असेल उद्या, आणि परवा 36वा होईल. तर आपण अगदी उत्साहाने या, सर्वांनी याचा लाभ घ्या. आणि रेकॉर्डिंग पण मिळेल आपल्याला, असं घोषित केलेलंच होतं रूपांतर विद्यापीठाच्या वतीनं. त्याचा लाभ घ्या. पण रेकॉर्डिंग मिळतंय म्हणून रेकॉर्डिंग पेक्षा असं आपण आमने सामने असं जास्त चांगलं होतंय. तर पुन्हा सर्वांना धन्यवाद. हा सर्वांच्या नावाचा उल्लेख करणं शक्य नाही, संख्या थोडी प्रभूजी जास्तच आहे. आम्हाला आभार मानू द्या. आभार. नाही यावं, कशाला आभार. तुमचे मी आभार मानले पाहिजे, तुम्ही मला संधी दिली सर्व बोलायची. तुम्ही लोकांना नसता. की प्रभूजींचे इतके छान लेक्चर साठी सगळ्यांनी हरिनामाचा एकदा उच्चार करून आभार मानलेचा आहे. सगळ्यांनी अनम्यूट हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे हरि बोल हरि बोल जय श्रीमद् भागवतम की जय. जगत जय. प्रभुपाद की जय. जय. धन्यवाद प्रभू. धन्यवाद. धन्यवाद प्रभू. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. धन्यवाद.